स्क्रीन दिसले की सांगा. अं, मला ना मला एक हे होतं की सबकॉन्ट्रॅक्टिंग मध्ये तुम्ही जे बोलले होते ME21 आपल्याला ते राउटिंग मध्ये चेंजेस करावे लागतात. हम्म, हम्म, तो एक ते एक समजून सांगा. आणि एक हम्म. मला सांगा की जेव्हा आपण रिवर्क ऑर्डर क्रिएट करतो तर कंपोनंट मध्ये आपण मायनस साइन निगेटिव्ह साइन देतो. हम्म. तर सपोज आपण ते निगेटिव्ह साइन न देता केलं तर मग काय चेंजेस होतात म्हणजे गुड्स अच्छा. मुवमेंट नंबर चेंज होतो का, गुड्स मुवमेंट चेंज होता? ओके. ओके, ठीक आहे. पहिलं आपण रिवर्क ऑर्डर्स घेऊया. ओके. सो रिवर्क हम्म. ऑर्डर मध्ये जर तुम्ही पाहिलं असेल, कोणती ऑर्डर टाईप असू द्या, आपण PP01 घेतली, PP03 आपण रिवर्क ऑर्डर टाईप वगैरे म्हणालो. ज्या क्वांटिटी, ज्या कंपोनंट्सच्या क्वांटिटी पॉझिटिव्ह साईनने असतात, त्याचा अर्थ असतो की ते कंपोनंट आपण त्या प्रोडक्शन ऑर्डरसाठी यूज केलेला आहे. राईट. हम्म. आता राईट. समजा मी एखाद्या पर्टिक्युलर कंपोनंट, कंपोनंट ए हा माझा फिनिश प्रोडक्ट आहे, त्याला काहीतरी डॅमेज झालेला आहे. राईट. मला आता त्याच्यावरती काम करायचं आहे. म्हणजे मला ते जे डॅमेज झालेलं आहे ते रिपेअर करायचं आहे, परत रिपेअर करून त्याला पेंट करायचं आहे. राईट. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत. आता हे सगळं आहे म्हणाल्यानंतर मला रिवर्क माझ्या प्रोडक्ट ए वरती करायचं आहे म्हटल्यानंतर मी रिवर्क ऑर्डर याची PP03 ऑर्डर टाईपने, रिवर्क ऑर्डर ऑर्डर टाईप ह्याचं PP 03ने तयार केली. माझं जी ऑर्डर आहे, लेट से ऑर्डर माझी ती 1 2 3 4 7 8 9 ही काहीतरी ऑर्डर आहे. त्याच्यामधला जो माझा फिनिश प्रोडक्ट आहे किंवा ही जी ऑर्डर आहे, ही माझी ऑर्डर, आपला मेन कंपोनंट जो आहे तो फिनिश प्रोडक्ट ए आहे. पण आता याच्यावरती मी जसं बोललो की डॅमेज आहे, काहीतरी ह्याला करेक्शन्स वगैरे करायचे आहेत, तर मला हे करेक्शन्स करायचे आहेत. करेक्शन्स करताना मी CO07 मध्ये एक प्रोडक्शन ऑर्डर तयार केली. कारण रिवर्कची प्रोडक्शन ऑर्डर आपण CO07 ट्रान्झॅक्शनने क्रिएट करतो. त्याच्यामध्ये आपल्याला मटेरियल नाही टाकत आपण, तर त्याच्यावरती फक्त त्या ऑर्डरचा रेफरन्स देतो की ह्या मटेरियलसाठीची ऑर्डर आहे. आणि ती माझी रिवर्क ऑर्डर जी आहे ती मी म्हणतोय ही वाली रिवर्क ऑर्डर आहे. आता ही वाली रिवर्क ऑर्डर असेल, ऑब्व्हियसली ही या फिनिश प्रोडक्ट रिपेअर करण्यासाठी आहे. त्याच्यामुळे जो बॉम्ब कंपोनंट आहे तो कोणता असणार आहे? कंपोनंट एच असणार आहे, जो कुठल्या तरी एका स्टोरेज लोकेशन वरती असेल. आपण त्याला म्हणतोय रिवर्क स्टोरेज लोकेशन वरती हा कंपोनंट आहे. जसं आपण आपल्या एक्झाम्पल मध्ये पाहिलं, रिवर्क येस लॉक आहे याचं स्टोरेज लोकेशन. आता त्याच्यानंतर मला हा रिवर्क करायचा आहे आणि प्रोडक्शन ऑर्डर म्हणाल्यानंतर मला हा रिवर्क करतोय मी. मला ह्या स्टोरेज लोकेशन वरून त्याचं कन्झम्पशन करायचं आहे. बट ऍट द सेम टाइम रिवर्क केल्यानंतर मला कंपोनंट एच मिळणार आहे. हम्म. बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला परत तो कंपोनंट दाखवावा लागतो. आणि जे कंपोनंट पॉझिटिव्ह साईनने असतात त्याची गुड्स मुवमेंट असते 261. हम्म. ओके, लक्षात येतंय? आपण आपल्या हो. प्रत्येक केसमध्ये पाहिलंय 261 त्याची गुड्स मुवमेंट असते. बरोबर. गुड्स हम्म. मुवमेंट, गुड्स मुवमेंट असते. आता हाच कंपोनंट मला परत त्याच्यावरती रिवर्क केल्यानंतर हाच कंपोनंट मला मिळणार आहे. हम्म. त्याच्यामुळं हा, आणि हा जो कंपोनंट आहे मी म्हणतोय की माझ्या अनरिस्ट्रिक्टेड स्टोरेज लोकेशन जे माझं 0001 आहे, हे माझं अनरिस्ट्रिक्टेड हम्म. स्टोरेज लोकेशन आहे. स्टोरेज लोकेशन. हम्म. बरोबर. येस लॉक आहे. तर ह्या स्टोरेज लोकेशनला मला हा मटेरियल परत आणायचा आहे की जेणेकरून मग मला तो परत ऑर्डरची डिलिव्हरी करायची असेल, काय करायचं असेल त्या केसमध्ये यूज होईल. आता ही जी स्टोरेज, ही जी मुवमेंट असते, ही मुवमेंट टाईप वेगळी असते. माझ्या अंदाजे 531 मुवमेंट टाईप आहे. ओके. ही जर मुवमेंट टाईप आपण पाहिलं तर ही मुवमेंट टाईप, ह्या मुवमेंट टाईपने काय होतं की ही मुवमेंट टाईप तुम्ही हे लक्षात घ्या, सिमिलर टू 101 हम्म. आहे. गुड्स रिसिप्ट होतं बाय प्रोडक्टचं हम्म. किंवा को प्रोडक्ट म्हणू आपण त्याला, को प्रोडक्ट. म्हणजे को प्रोडक्ट पण म्हणायची गरज नाहीये, 531 होतं. म्हणजे हेच कंपोनंट मला परत येणार आहे, नाही का, ह्याच्यावरती काम केलं. हम्म. आता फॉर एक्झाम्पल तुमच्या घरातली एखादी चेअर असेल, त्या चेअरचं काहीतरी वेल्डिंग वगैरे हे झालं असेल, तुम्ही ती थोडक्यात फॅब्रिकेशन वाल्याला दिली, फॅब्रिकेशनने त्याचं वेल्डिंग वगैरे केलं आणि तुम्हाला तीच चेअर दिली ना, का तुम्हाला वेगळं काही दिलं? फक्त तुम्हाला एवढं दिसलं की बाबा त्या अगोदरचा जो डॅमेज चेअर होती त्याचं त्याने फॅब्रिकेशन करून मला माझी चेअर करेक्ट करून दिली. सेम कंपोनंट आहेत. म्हणजे आपण देतानाची मुवमेंट ही आहे, मटेरियल आपण त्यावेळी ज्याला प्रोसेससाठी दिलं आणि तो ज्यावेळी आपल्याला रिपेअर वगैरे करून देतो तो सेम कंपोनंट देतो.
बट ऍट द सेम टाइम आपल्याला त्याची जी मुवमेंट असते प्रोडक्शन ऑर्डरच्या केसमध्ये ती 531 असते. रिवर्क ऑर्डरमध्ये हे आहे. नॉर्मल ऑर्डरमध्ये काय राहतं की समजा आता लेट से तुमचा नॉर्मल ऑर्डर सिनारिओ आता ह्याच्यामध्ये तुमचा प्रोडक्ट लेट से बी आहे. ओके, हा फिनिश प्रोडक्ट हम्म आहे. वेर एज तुमचे जे कंपोनंट्स आहेत, कंपोनंट्स लेट से C1 आहे, C2 आहे, C3 आहे, C4, हे कंपोनंट्स तुम्ही वापरलेले आहेत बी हा तुमचा फिनिश प्रोडक्ट बनवताना. आता हा ज्यावेळी C1 आहे त्याचं काही स्टोरेज लोकेशन असेल, हे तुमचे सगळे कंपोनंट्स कन्झ्युम होणार आहेत. कन्झ्युम होणार आहेत याचा अर्थ काय होणार आहे, त्याच्यावरती 261 गुड्स मुवमेंट आहे. म्हणजे स्टॉक मधून हे निघून जाणार आहेत आणि हे कुठं जाऊन असेंबल होणार आहेत तर बी कंपोनंट मध्ये असेंबल होणार आहेत. असेंबल होणार आहेत म्हणजे हम्म हे जे काही बी कंपोनंट माझा बनवलेला आहे त्याच्यामध्ये हे कंपोनंट्स यूज केलेले आहेत. त्यामुळे ह्याचा अनरिस्ट्रिक्टेड स्टॉक जो आहे तो निघून गेला, राईट. आणि याचा जो बी हम्म प्रोडक्टचा जो स्टॉक सुरुवातीला 0 होता तो स्टॉक अप झाला. हम्म लक्षात आलंय. तर या हा केसमध्ये आपण काय केलं, हे कंपोनंट्स कन्झ्युम केले. अनरिस्ट्रिक्टेड स्टॉक मधून हे कंपोनंट कन्झ्युम केले आणि आपण बी साठीचं प्रोडक्शन अप केलं. म्हणजे बी ची क्वांटिटी जी अगोदर 0 होती, लेट से आपण ती 1 केली. म्हणजे ह्या फिनिश प्रोडक्ट माझा ऍड झाला की ज्याच्यामध्ये हे सगळे कंपोनंट वापरलेले आहेत. आता आपण ज्यावेळी घरात म्हणतो की बाबा आपण आंब्याचा रस करतो, मग त्यावेळी माझा हा आंबा आहे, लेट से हे वेलची आहे, ही शुगर आहे. आता माझ्याकडे जो शुगरचा एक काही जो स्टॉक वगैरे होता तो लेट से मे बी 5.5 किलो होता. पण मी अर्धा किलो शुगर जर ह्या आंब्याच्या रसासाठी वापरली तर ऑब्व्हियसली माझ्याकडे ज्या बर्नीमध्ये शुगर असेल ती 5 किलो असणार आहे. म्हणजे कुठंतरी हा कन्झ्युम झाला. पण तीच शुगर हम्म अप्रत्यक्षपणे आपल्याला ह्या फिनिश प्रोडक्टमध्ये पाहायला मिळाली. हम्म सेम कन्सेप्ट आहे. दिस इज अ नॉर्मल ऑर्डर सिनारिओ. व्हेअर ॲज हे मी जे तुम्हाला रिव्हर्स आता एक्झाम्पल दिलं चेअरचं, की हा तुमचा हम्म फिनिश प्रोडक्ट आहे पण याला काहीतरी डॅमेज आहे. मग तुम्ही हा हम्म कुठं दिला, फॅब्रिकेटरवाला दिला, त्याने करेक्ट करून तुम्हाला हाच दिला. पण त्याने दिला म्हणाल्यानंतर त्यावेळीची जी स्टोरेज लोकेशन, आता समजा हे जे स्टोरेज लोकेशन आहे हे आपली अडगळीची रूम आहे लेट्स से. हम्म पण तिथून त्याला इश्यू केला किंवा तिथून मला तो गेला आणि ज्यावेळी फिनिश करून आणला त्यांनी त्यावेळी मला तो मे बी माझ्या हॉलमध्ये युज करता आली चेअर. अशा हम्म पद्धतीने समजून घेऊ आपण. आता हे हा ज्यावेळी आपण हे नॉर्मल सिनारिओमध्ये हे सगळे मे बी स्टोरेज लोकेशन मधून दिलेले आहेत आणि हा जो बी माझा फिनिश प्रोडक्ट आहे तो मी हॉलमध्ये घेऊन आलोय किंवा वापरायच्या कंडिशनमध्ये घेऊन आलोय. सेम कन्सेप्ट आहे, हे लक्षात घ्या. या केसमध्ये काय झालं, अडगळीच्या रूम मधून मी त्याला तुटलेली चेअर दिली आणि त्यांनी मला चेअर करून आणल्यानंतर मग मी माझ्या त्या हॉलमध्ये ठेवली. सेम हम्म कन्सेप्ट आहे. म्हणजे हा माझा फिनिश प्रोडक्ट झाला. रिवर्क. लक्षात आलंय. मग हम्म हे कोणत्या पण प्रकारचं रिवर्क वगैरे असू शकतं. ही कन्सेप्ट क्लिअर आहे. आता रिवर्क मध्ये मेन सिनारिओ काय आहे की आपण CO07 ट्रान्झॅक्शन वापरतो. वेर एज नॉर्मल ऑर्डरमध्ये आपण जे ट्रान्झॅक्शन वापरतो तो CO01 राहतं. हो राईट. आणि CO07 मध्येच तुम्हाला एडिट वगैरे म्हणा ते सगळे ट्रान्झॅक्शन तुम्हाला तिथेच बघायला मिळतात. याचं असं नाहीये की CO07 ने तुम्ही क्रिएट केली आणि परत CO02 मध्ये जाऊन तुम्ही ती टाकू शकता, असं नाही. तुम्हाला तेच ट्रान्झॅक्शन तिथे टाकावं लागतं. लक्षात आलं. हम्म बाकी दुसरा कन्सेप्ट काय होता तुमचा, दुसरा इश्यू कशाचा होता. मला सब कॉन्ट्रॅक्टिंग थोडं समराईज येस. करून ओके. सांगा, हो थोडं हो, सब कन्फ्युजन कॉन्ट्रॅक्टिंग. होतं. ठीक आहे. हम्म सब कॉन्ट्रॅक्टिंग म्हणजे काय आहे. आता फॉर एक्झाम्पल धरून चला, आपण एक एक्झाम्पल घेऊया. आता फॉर एक्झाम्पल सब कॉन्ट्रॅक्टिंगचा तुम्हाला सिनारिओ काय सांगू बरं, 2 मिनिटं. मला आणि ते एक्सटर्नल प्रोक्युरमेंट तो डाटा भरत असतो ना आपण, तो हो एम हो ए हो, ट्वेंटी आलं वन. लक्षात माझ्या. आलं लक्षात. ते मी क्लिअर करतो. आज तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊया आपण आणि त्याचं ते क्लिअर करूया. आता पहिली गोष्ट म्हणजे सब कॉन्ट्रॅक्टिंग. सब कॉन्ट्रॅक्टिंग हा सिनारिओ जो असतो, ह्या सिनारिओमध्ये ऍक्च्युली एक्सपेक्टेड काय असतं, एक तर तुम्ही फिनिश प्रोडक्ट तुम्ही बनवा. आता फॉर एक्झाम्पल आपण घरामध्ये जी हे करतो, काय म्हणू आपण त्याला, मसाला करतो. ओके. तो आपण म्हणूया हा मसाला आहे माझा फिनिश प्रोडक्ट. आता पण मसाल्यासाठी जे फिनिश प्रोडक्ट राहतं त्याच्यामध्ये तुमच्या राहतात चिलीज. ओके. आणि खूप सारा मसाला राहतो. म्हणजे जे आपण काय म्हणू त्याला, खूप म्हणजे आता मला एक्झॅक्ट मसाल्यांची नावं नाही आठवत. पण मिरी, दालचिनी, परत अजून काय म्हणू आपण त्याला, काही धने वगैरे म्हणा, हे सगळे लागतात. राईट. ह्या सगळ्या आपण कंपोनंट्स म्हणूया. आता ह्याला लेट्स से मिरी, दालचिनी, परत अजून काय बरं, ते फूल असतं कसलं,
सूर्य बर मे बी आपण म्हणूया जे आपण जे ऑइल वगैरे वापरतो ते पण आपल्याला लागतं ना, हे सगळं हम्म तळायला. ते ओनियन लागतं आपल्याला. ओनियन झाला, परत तुम्हाला लागतं खोबरं, कोकोनट. ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुमचे कंपोनंट्स आहेत. व्हेरॅज मला आता जे मिळणार आहे फिनिश प्रोडक्ट तो आहे माझा मसाला. पण आता प्रत्येक जण मसाला घरी करतं का? तर नाही. आपण हे नाही. सगळं प्रिपरेशन वगैरे करतो. प्रिपरेशन केल्यानंतर आपण एका मिरची कांडप केंद्र असतं बघा, त्याच्याकडे जातो. त्याच्याकडे हम्म झाल्यानंतर आपण हे सगळं जाताना डब्यामध्ये भरून घेऊन जातो. डब्यामध्ये म्हणा किंवा हम्म घमेल्यामध्ये मिरच्या वगैरे घेऊन जातो. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्याकडे गेल्यानंतर त्याला म्हणतो, बाबा असं असं आहे, आता तू मला मसाला वगैरे करून दे. राईट. हम्म आता जर आपल्याकडे ते मिरची कांडप केंद्र आपल्याला आपल्यासारख्या सामान्य माणसाला किंवा म्हणा प्रत्येकाला ते परवडणार आहे का, की फक्त चटणीसाठीच आहे तर ते प्रत्येकाने घरातच घेऊन ठेवावं. आता मिक्सरवरती हे सगळं कॉम्बिनेशन व्यवस्थित होत नाही किंवा ते कॉम्बिनेशन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे जनरली काय करतात किंवा ते मिरची कांडप केंद्र वापरतात. ओके. मग त्या हम्म केसमध्ये जो मिरची कांडप केंद्र जो आहे तो झाला सब कॉन्ट्रॅक्टर. हम्म ओके. सब कॉन्ट्रॅक्टर झाला. आता त्याच्याकडे फक्त एक्सपेक्टेशन काय आहे, की ज्यावेळी मला फिनिश प्रोडक्ट त्याच्याकडून जे मला येणार आहे ते काय येणार आहे, फिनिश प्रोडक्ट आहे. ओके. आता आपल्या आपल्या सिनारिओमध्ये आता हे जर समजा मी ह्याची जर प्रोडक्शन ऑर्डर जर घरी तयार करत असेल मसाला, राईट. आता समजा आता ह्याच्या जर समजा मला ह्या ऑर्डरमध्ये जर घ्यायचं असेल, पहिली गोष्ट म्हणजे दोन सिनारिओ राहतात. एक पीपीच्या बाजूने एक सिनारिओ असा राहतो, की तुम्ही काय करा, मसाल्याचं प्रोडक्शन ऑर्डर जे आहे ना, तुम्ही असं नाही म्हणू शकत ना त्याला, की बाबा काय एक पर्टिक्युलर त्या मिरची कांडप केंद्राला मग असं नाही म्हणत आपण, किंवा मला 5 किलोचा मसाला करून पाहिजे, तर मग तूच ठरव, तूच चिली आणून दे, तूच मिरी घे, दालचिनी घे. काही काही ठिकाणी असं पण राहतं, की आपण त्याला फक्त क्वांटिटी सांगायची, की बाबा मला 5 किलो मसाला पाहिजे आणि त्यांनी सगळं करून द्यायचं आणि आपल्याला द्यायचं आणि आपण त्याला पैसे द्यायचे. हा एक सिनारिओ झाला. राईट. हम्म बरोबर. आता काही सिनारिओ बरोबर. असा राहतो, की बाबा आपल्याला हा मसाला बनवायचा आहे. मसाला बनवण्याच्या स्टेप्स आहेत, किंवा तुम्ही मिरच्या भाजून घ्या, मिरच्या तळून घ्या, हे सगळं तळून घ्या, हे सगळं झालं. आता लेट से आता मी ह्याला थोडं समराईज करतो. लेट से माझी पहिली जी ऍक्टिव्हिटी आहे 10. मी ह्याला काय म्हणतोय, की बाबा तुमच्या ज्या मिरच्या आहेत, का आपण काय म्हणू, चिलीज चिलीज आपण भाजून घेणे. राईट. प्रिपरेशन स्टेज म्हणू आपण त्याला. आपण थोडंसं असं प्रिपरेशन स्टेज, की याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे, मसाला घ्या, ह्या सगळ्या पूर्णपणे मिरच्या वगैरे सगळ्या तळून घ्या, भाजून घ्या. हा सगळा मसाला पूर्णपणे हे करून घ्या. किंवा प्रिपरेशन स्टेजमध्ये आपण असं म्हणूया, की या सगळ्याच्या क्वांटिटी व्यवस्थित आहेत का, निवडलेत का, कशामध्ये काही खडे वगैरे नाहीत, काही नाही, सगळ्या गोष्टी आपण प्रिपेअर केल्या. ओनियन आपण थोडा चिरून वगैरे घेतला, कोकोनट आपण खिसून घेतलं. हे सगळं प्रिपरेटरी स्टेजमध्ये झालं. ओके. हम्म 20 स्टेजमध्ये काय झालं, की हे सगळ्या क्वांटिटी आपण भरून घेतल्या. म्हणजे एका एक प्रत्येकाच्या डब्यामध्ये असेंबल केल्या किंवा प्रत्येकाच्या पॅकेजिंग केलं. ओके. हम्म पॅकेजिंग केलं, की बाबा हे चिली आहेत एका डब्यामध्ये भरलेल्या. मिरी वगैरे आहे, जे भाजलेलं वगैरे आहे, ते दालचिनी वगैरे सगळं एका थोड्या थोड्या पिशव्यामध्ये वगैरे सगळं भरलं. ओके. हे भरल्यानंतर मी 30th ऑपरेशन जे आहे, ते 30th ऑपरेशन करायला मी काय गेलो, आता हे थोडक्यात काय आहे, की फायनल प्रिपरेशन. ओके. या फायनल प्रिपरेशन मध्ये काय एक्सपेक्टेड आहे, ही जी ऍक्टिव्हिटी आहे, ही ऍक्टिव्हिटी माझ्या इथं नाही होत. या हम्म ऍक्टिव्हिटीसाठी मला ह्या मिरची कांडप केंद्रावरती जावं लागतं. हम्म आता इथं जायचंय म्हटल्यानंतर मी ज्यावेळी अशा ऑर्डर क्रिएट करतो, त्यावेळी प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करतो. फिनिश प्रोडक्ट आपला मसाला असेल त्याचं काहीतरी मी प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट केली. प्रोडक्शन ऑर्डर ज्यावेळी क्रिएट करतो, प्रोडक्शन ऑर्डर रिलीज केल्यानंतर ह्या ऑपरेशन 30च्या अगेन्स्ट किंवा क्रिएट केल्यानंतर ऑपरेशन 30च्या अगेन्स्ट एक परचेस रिक्विजिशन जनरेट होतं. आपल्याला ती प्रोडक्शन हम्म ऑर्डर काय म्हणते, की 10 ऑपरेशन 20 हे तुला आत करायचे आहेत. पण ऑपरेशन 30 जे आहे ते तुला त्याच्यासाठी तुला एका वेंडरवरती अवलंबून राहायचंय. कारण ह्या हम्म स्टेजमध्ये काय आहे, की हा सगळा मसाला मिक्स करायचा आहे, ते पूर्ण करायचंय, सगळं टाकायचंय आणि त्या मिरची कांडप केंद्रावरती जाऊन सगळ्या गोष्टी करून आपल्याला तो मसाला मिळणार आहे आपल्याला. बरोबर. मसाला इथनं मिळाल्यानंतर हे ऑपरेशन त्याच्याकडनं झालं. आपण इथं नाही म्हणत, कारण हे ऑपरेशन बाहेर केलेलं आहे आपण. आपल्याला हा मसाला आणावा लागेल परत. आपण मसाला घेऊन आलो. मसाला घेऊन आलो याचा अर्थ काय, की आपण ह्याचं गुड्स रिसिप्ट वगैरे मसाला घेऊन आलो. घेऊन आल्यानंतर मग आपण ते पूर्ण पॅकेजिंग वगैरे करणार आणि आपण असं डिक्लेअर करणार, की जी काही प्रोडक्शन ऑर्डर मी ह्या मसाल्यासाठी बनवलेली होती, त्याच्यामधले हे सगळे ऑपरेशन झालेले आहेत माझे. ज्यावेळी आपण हे ते वेंडर जो किंवा सब कॉन्ट्रॅक्टर जो हे ऑपरेशन कंप्लीट करतो,
त्यावेळी आपल्याला तुम्ही बघितलं असेल त्याच्या पुढे एक स्टेटस अपडेट झालेलं EODL, हे जे स्टेटस होतं त्याचं हम्म. एक्सटर्नली ऑपरेशन डिलिव्हर्ड. ओके, म्हणजे त्यांनी ज्यावेळी आपण गुड्स रिसिव्ह केलं आपल्या एंडला, त्यावेळी ह्याचं जे PO आपण कन्फर्म केली. कारण 30th ऑपरेशन त्याच्याकडनं कम्प्लीट झाल्यानंतर आपण CO11 मध्ये नाही करत. आपण काय करतो, परचेस ऑर्डरच्या अगेन्स्ट गुड्स रिसिप्ट करतो. गुड्स रिसिप्टमुळे काय होतं, हे करताना की हा जो सगळा कंपोनंट आपण स्टॉक मधून नेलेला पूर्ण, हा कम्प्लीट झाला पाहिजे, राईट? म्हणजे हा आपला हम्म. वापरलाय आणि आपला जो फायनल मसाला जो आहे त्याची क्वांटिटी अप झाली पाहिजे. वेरॅज सुरुवातीला मसाला मे बी लेट से 0 होता, पण ह्याची क्वांटिटी होते. आता मी जर समजा वेंडरने सगळं हे केल्यानंतर त्याने त्याचं सगळं क्रश केलं. क्रश केल्यानंतर जो त्याचा काही पूर्ण प्रिपरेशन म्हणजे सगळं झाल्यानंतर त्याचा फायनल प्रोडक्ट झाला, राईट? मी फक्त काय हम्म. केलं की हे सगळे कंपोनंट कन्झ्युम केले, जे मी वेंडर लोकेशनला पाठवलेले होते, सब कॉन्ट्रॅक्टर लोकेशनला तिथं पाठवलेत, पोस्ट केलेत, ते सगळे कंपोनंट कन्झ्युम झाले. ओके, त्याच्याकडनं सुद्धा झाले आणि त्याच्याकडनं मला हा फायनल प्रोडक्ट मिळाला. हम्म. आतापर्यंत काय डाऊट? अ, हा ते जे आपण PP03 जेव्हा आपण सिलेक्ट करतो तेव्हा तिथे काही डिटेल्स भरावे लागतात ना, तर ते कुठून हा, भरायचे? ठीक आहे, ठीक आहे, ते मी सांगतो तुम्हाला. पण हे ऑपरेशन क्लिअर झालं तुम्हाला? ऑपरेशन हो, 10, हो. 20, 30. नाही, हे आता इथपर्यंत क्लिअर होतं. ओके, हा. हम्म. ऑपरेशन 30 जे आहे ते फायनल प्रिपरेशन, आपण हे म्हणूया की याच्यासाठी मला सब कॉन्ट्रॅक्टरला अवलंबून राहावं लागतं. मग हम्म. मास्टर डेटा काय म्हणतो, सिस्टीम काय म्हणते, अरे तू तसं म्हणतोय की हे ऑपरेशन 30 तुला बाहेर करायचं आहे. बाहेर हम्म. करायचं मग मला तुम्हाला सांगावं लागेल. सिस्टीम म्हणणार की कोणता कॉन्ट्रॅक्टर आहे, नाही का, हा. त्याचा सब कॉन्ट्रॅक्टरचं नाव काय, त्याचा परचेस इन्फो रेकॉर्ड काय. परचेस इन्फो रेकॉर्ड याचा अर्थ काय असतो, वेंडर इन्फो परचेस किंवा वेंडर इन्फो रेकॉर्ड आय गेस. वेंडर इन्फो रेकॉर्ड जो कोणी सब कॉन्ट्रॅक्टर असतो. सब कॉन्ट्रॅक्टर म्हणजे वेंडरच, हे लक्षात घ्या. ह्या दोन्ही कन्सेप्ट काय वेगळ्या नाहीत. वेंडर, आपला वेंडर, मला एखादं पेंट करायचं आहे, कुठला वेंडर आहे, पेंटिंगवाला एक वेंडर आहे, राईट? तो वेंडर झाला, बरोबर? तर याच्यामध्ये आपल्याला काय डेटा लागतो, वेंडर इन्फो रेकॉर्ड लागतं. ओके, वेंडर हम्म. इन्फो रेकॉर्ड आपल्याला मेंटेन करावं लागतं. आणि सेम वेंडर इन्फो रेकॉर्ड आपल्याला आपण कुठे मेंटेन करतो, तर हा जो मसाला आहे माझा त्याच्या राउटिंग मध्ये. ऑपरेशन हम्म. 30 मी जे म्हणतोय ना, सब कॉन्ट्रॅक्टिंग आहे, एक्सटर्नली प्रोसेस्ड ऑपरेशन आहे. द मोमेंट आय सिलेक्ट दॅट कंट्रोल की, नो, दॅट टॉक्स हम्म. अबाउट एक्सटर्नल प्रोसेसिंग ऑपरेशन. जर समजा आता मी हे प्रोडक्शन ऑर्डर जर ओपन केली, हीच ती प्रोडक्शन ऑर्डर आहे ना, आपण हे बघितलेलं PP01 3000. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं की हे जे ऑपरेशन आहे PP02, हे ऑपरेशन आहे PP02 एक्सटर्नली प्रोसेसिंग. हम्म. लक्षात आलं? हो. एक्सटर्नली प्रोसेस्ड ऑपरेशन म्हणजे ज्यावेळी मी माझ्या ह्या फायनल प्रोडक्टमध्ये किंवा फायनल प्रोडक्टचं जे माझं राउटिंग आहे, 2 मिनिटं हे क्लोज करून द्या. फायनल प्रोडक्टचं 02 मध्ये किंवा CS01 मध्ये ज्यावेळी ह्या मसाल्यासाठी मी राउटिंग क्रिएट केलं आणि मी ऑपरेशन 30 म्हणतोय की ऑपरेशन 30 मला बाहेरून करून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी माझी कंट्रोल की PP02 आहे. ऑर्डर हम्म. टाईप आणि हे कंट्रोल की, दीज आर नॉट द सेम, दिस इज अ हम्म. डिफरंट, दिस इज अ हो. कंट्रोल की. ओके, सो मी हम्म. इथं PP02 स्पेसिफाय केलं राउटिंग मध्ये. द हम्म. मोमेंट आय स्पेसिफाय दॅट दिस ऑपरेशन इज एक्सटर्नली प्रोक्युर्ड, ओके, और एक्सटर्नली प्रोसेसिंग इज रिक्वायर्ड. मग सिस्टीम मला म्हणते, अरे तसं जर असेल तर मग तुला तो डेटा भरावा लागेल, नाही का, हम्म. तो जो हो. काही डेटा आहे तो डेटा. आणि त्या डेटामुळे जर तुम्ही ह्याचं ऑपरेशन, नको इथे नको, 2 मिनिटं, मास्टर डेटामध्ये जाऊ आपण तुम्हाला. आता मास्टर डेटा आहे, हा माझा राउटिंग आहे. आता हे जर पाहिलं, हे माझे राउटिंग आहे, लेट्स सी. ओके, पंप प्रिसिजन 100, हा कुठला मटेरियल आहे, P100 आणि प्लांट 3000 स्लॅश 3000. एन CA03, P100 प्लांट 3000. ओके, मी एंटर करतो. एंटर केल्यानंतर हे माझे ऑपरेशन आहेत. आता एक PP02 आहे. मी हे तुम्हाला का सांगितलं, तुम्हाला आठवतंय का? ज्यावेळी तुम्हाला म्हणालेलो आपल्या आहेत
त्या प्रोडक्शन ऑर्डर मध्ये 3च होते. मी नंतर तुम्हाला एक शेवटचं एक ऑपरेशन ऍड करून दिलेलं. लक्षात हो. आलं? मी हा. म्हणालो तुम्हाला की आता हे अजून एक ऑपरेशन आहे की हे असं हम्म. करायचंय आणि अजून एक PP02 याचे घ्या हा फाईन PPC. ग्राइंडिंग, आणि मग तुम्हाला मला ते करून घ्यायचं होतं नाही का, मी तुम्हाला सांगितलेलं हम्म. त्या पद्धतीने. आता आपल्या अगोदरच्या राउटिंग मध्ये जर तुम्ही कन्सिडर केलं, त्यांनी जे राउटिंग मध्ये मास्टर डेटा वापरलेला तो ऑपरेशन 30 पर्यंत वापरलेला. आता मी जर हम्म. ऑपरेशनला 30ला डबल क्लिक जर केलं तर तुम्हाला दिसेल की मी ज्यावेळी PP02 ज्यावेळी डिफाईन केली त्यानंतर मला सिस्टीम हे म्हणालं की सब एक्सटर्नली प्रोसेसिंग आहे ना, मग मला हे टिक भरावा लागतो, हा डेटा सगळा मला भरावा लागतो. हम्म. ओके. मग हे म्हणलं परचेस इन्फो रेकॉर्ड, सॉरी मी वेंडर इन्फो रेकॉर्ड म्हणालो, ते वेंडर इन्फो रेकॉर्ड नाहीये, तर हे परचेस इन्फो, कारण त्याची परचेस ऑर्डर आहे. कारण आपल्याला त्याला सांगायचंय ना की परचेस हम्म. इन्फो रेकॉर्ड, बाबा तुझा रेट काय असतो, तुला की तू पूर्ण ते ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायला मसाला करून द्यायला किती वेळ लागणार आहे. परचेसिंग ऑर्गनायझेशन, आता हे परचेसिंगचा पार्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या प्री रिक्विजिट असतात. मग मटेरियल ग्रुप कोणता आहे सगळं भरायचं, तुमचा वेंडर कोणता आहे, हा वाला वेंडर आहे, तर ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन, तुझा तो रेट किती आहे, 145 हा, रेट. तर तो परचेसिंग इन्फो रेकॉर्ड, तो नंबर वगैरे कुठनं जनरेट होतो? हा, तो जो रेकॉर्ड हा. आहे ना, तो जर तुम्ही बघितला, आता मी ME11 मध्ये तो आपल्याला क्रिएट करावा लागतो. ME11 म्हटल्यानंतर क्रिएट इन्फो रेकॉर्ड. आता क्रिएट इन्फो हम्म. रेकॉर्ड म्हणाल्यानंतर मी हा जो इन्फो रेकॉर्ड आहे, आता ह्याच्यामध्ये बघा हा इन्फो रेकॉर्ड मला टाकायचा आहे फक्त. एक साथ मिसिंग आहे, परचेस इन्फो रेकॉर्ड. ओके, एक साथ ऍड करतो. ओके. आता मी सब कॉन्ट्रॅक्टिंग आहे. ओके, क्रिएट आहे, मी क्रिएट मध्ये नाही तर मला चेंज मध्ये घ्यायला पाहिजे. आपण एक करून घेऊ, एक तुम्हाला सायकल दाखवतो मी परत एकदा, मला वाटतं तुम्ही विसरला असेल. ओके. तर हा वाला मटेरियल आहे, सॉरी सब कॉन्ट्रॅक्टिंग परचेस ऑर्गनायझेशन आपले आहे 3000. ओके. तर हा बघा हम्म. परचेसिंग त्याचा इन्फो रेकॉर्ड आला की ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण मेंटेन केलेल्या, की ह्याचा रेट मला वाटतं ते नाही, सब कॉन्ट्रॅक्टिंग फेसमध्ये परचेसिंग ऑर्गनायझेशन डेटा. आता ह्याच्यामध्ये जर गेला तर प्राइस आपण कुठं मेन्शन केलेली बरं, जनरल डेटा 1 APO नेट प्राइस, हा 145. ठीक आहे, ह्या गोष्टी आपण मेंटेन केल्या. जनरली काय करायचं की ज्यावेळी तुम्हाला वेंडर इन्फो रेकॉर्ड पाहायचं आहे, त्याचं हम्म. ट्रान्झॅक्शन आहे ME12. सी, ME12. आता याच्यामध्ये परचेसिंग ऑर्गनायझेशन, तुमचा प्लान कुठला आहे आणि इन्फो रेकॉर्ड जो तुम्ही क्रिएट केलेला आहे, राईट. आता हे हम्म. इन्फो रेकॉर्ड त्या पर्टिक्युलर वेंडरसाठी राहतं. मी तर सब कॉन्ट्रॅक्टिंग वरती क्लिक केलं, द मोमेंट आय क्लिक इट, सो सी, हा वेंडर आहे तो. ओके. हा हम्म. पूर्ण डेटा मी जो क्रिएट केला ME11 मध्ये, तोच डेटा आहे असं सिस्टीमने इथे वापरला. सी, हा इन्फो रेकॉर्ड तयार झाला, हा 3000 आहे, मी 145 प्राइस घेतली, वेंडर माझा हा 5 वेळा 9 आहे. ओके. त्याच्यानंतर शॉर्ट टर्म ही जी आहे ती 12236 कुठेतरी इथं बघितलेली मी, हा इथे वाली, ही अपडेट झालेली आहे. त्यामुळे हा डेटा जो आहे तुम्हाला, हा वेंडरचा डेटा आहे, हे लक्षात घ्या. ज्यावेळी तुम्ही आपल्या मसाला ह्या प्रोडक्टसाठी, फिनिश प्रोडक्टसाठी ज्यावेळी तुम्ही राउटिंग क्रिएट करता, त्याच्यामध्ये 10, 20, 30 देता. 10, 20 तुम्ही नॉर्मल PP01 वाले ऑपरेशन कंट्रोल की वाले दिले आणि 30th ऑपरेशनला PP02 दिलं. लेट्स से मी काय करतो आता, जनरली तर तेच मटेरियल घेतो आणि ह्याच्यातले जे ऑपरेशन आहेत ना, आणि आपण परत एकदा करूया. मी आता इथे गेलो, राउटिंग, प्रॉब्लेम झाला, CA0/CA02 मध्ये आलो. ओके. आता माझा जो मटेरियल आहे तो P100 आहे. मी एंटर करून आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर मला हे दिसतंय, लेट से मी 30 आणि 14 जे ऑपरेशन आहे ना, ते मी डिलीट करतो. केलं डिलीट, हम्म. सेव्ह करतो. आता ज्या काही माझ्या प्रोडक्शन ऑर्डर तयार होतील P100च्या, त्या नॉर्मल झाल्या प्रोडक्शन ऑर्डर. नॉर्मल म्हणजे त्याच्यामध्ये हम्म. कुठे एक्सटर्नली ऑपरेशन नाहीये, काही नाहीये. ओके, लक्षात आलं. हम्म. हा. बट द मोमेंट इफ आय एम creating or if I change this routing, okay, and by adding a particular let's say काय आपण म्हणू त्याला, कंट्रोल की. आता ह्याच्यामध्ये मी वर्क सेंटर, आता हे एकतर मी बाहेर पाठवणार आहे, त्यामुळे ते कुठलं वर्क सेंटर आहे का हे माझ्या कंट्रोलमध्ये नाहीये, राईट. मग मी काय हम्म. करणार, फक्त कंट्रोल की आहे. कंट्रोल की कुठली मला घ्यायची आहे याच्यामध्ये, तर घ्यायची PP0. आहे PP02 घ्यायची आहे. ओके. आता ठीक आहे, मी डायरेक्ट कंट्रोल कीच टाकतो.
PP02. ओके, हम्म. PP02 टाकल्यानंतर मी समजा ह्याला म्हणालो की हे जे आहे हे एक्सटर्नली आहे. मी हे टाकण्यामुळं ते मला हे करत नाहीये. तर आपण ह्याला मे बी काय म्हणूया ह्याला की एखादं काय बरं हे कसं आहे पम्प प्रिसिजन ना, आपण वेंडरकडनं काय करून घेतोय, लेट से फाईन ग्राइंडिंग करून घेतोय. हे ऑपरेशन आपल्या इथं होत नाही. सब कॉन्ट्रॅक्टिंगची गरज का राहते, जर तुम्ही या एक्झाम्पल मध्ये बघितलं असेल, आपल्याला हे जे काही आहे ते आपल्याकडे नाहीये, ती फॅसिलिटी बाहेर आहे. आणि ह्या हा. केसमध्ये सेम असं आहे की फॅसिलिटी आपल्याकडे नाहीये, त्यासाठी आपल्याला बाहेरच्या वेंडरवरती अवलंबून राहावं लागतं. ओके, द मोमेंट आय एंटर दिस कंट्रोल की, सी आता काय होतंय ते पहा. ओके, हे झालं. सी काय म्हणते सिस्टीम, मी सेव्ह करायला गेलो, मी बघितलंच नाही काय आहे ते. कंट्रोल की PP02 मेंटेन एक्सटर्नल प्रोसेसिंग डेटा. ठीक आहे. ओके, म्हणजे हा डेटा सिस्टीम मला भर म्हणतोय. हा डेटा भरल्याशिवाय तो पुढे जाऊ शकत नाही. सी, मी सब कॉन्ट्रॅक्टिंगचं टिक हे केलं. आता पर्चेसिंग इन्फो रेकॉर्ड आहे. लेट्स से आपण एक पर्चेसिंग इन्फो रेकॉर्ड एक वेगळं तयार करूया. मी काय करतो, ME11 मध्ये जातो. वेंडर जो आहे तो माझा लेट्स से, आपला वेंडर कुठला होता, हा होता ना. ओके, हा वाला होता. 5 मग मी टाइम काय, 9. हा हा 5 टाइम्स. किंवा मी काय करतो, हे P100, आणि आपल्याला मटेरियल स्पेसिफिक कधीच करायचं नसतं वेंडर इन्फो रेकॉर्ड. ओके, कारण आपण त्याला एक ऍक्टिव्हिटी करायला देतोय, हे लक्षात घ्या. आता मग हा मी कशाला घेऊ, हा मी दुसरा घेतो. प्लांट थर, आता लेट से आपण 9 म्हटल्यानंतर सिस्टीम काय म्हणणार की याच्यासाठी ऑलरेडी एक, हॅलो आवाज येतोय का? हो हो. हॅलो. ओके, सो मी हे, हा स्क्रीन दिसते का नाही अजून? दिसतंय ना. ओके, ठीक आहे. मी हे म्हणालो की आता हा जरी केला ना, आपण करायला गेलो, तर सिस्टीम म्हणणार की अरे ह्या वेंडरसाठी ह्या प्लांटमध्ये इन्फो रेकॉर्ड एक्झिस्ट आहे, तर आपण दुसरा वेंडर घेऊया इथे. ओके, मग आता वेंडर म्हटल्यानंतर माझे हे सिलेक्शन, हे जे पॅरामीटर आहेत, पर्चेसिंग ऑर्गनायझेशन 3000, प्लांट 3000, तर मी बघतो की यासाठी आपल्याकडे अजून कुठला एखादा वेंडर आहे का. ओके, मग मी काय करतोय आता, मटेरियल देत नाही, तर वेंडर विथ रेफरन्स टू प्लांट असं देतोय फील्ड, की ज्याच्यामध्ये मला प्लांट टाकायचं आहे, आणि मला प्लांट टाकल्यानंतर मला ह्या प्लांट मधले वेंडर कोणकोणते आहेत. आता लेट से माझ्याकडं 3000 पोस्टल कोड, हा काय आहे, प्लांट हा वेंडर आहे 3750. ओके, मी ह्याला घेतो, त्या वेंडरला घेतो 3750 प्लांट, ह्याच्यामध्ये सब कॉन्ट्रॅक्टिंग म्हणालो. मी एंटर करतो. एंटर केल्यानंतर सिस्टीम मला म्हणतोय अरे हा डेटा भर. डेटा भरायचं म्हटल्यानंतर मी आता काय म्हणतो की सब कॉन्ट्रॅक्टिंग ऑपरेशन. ओके, फाईन ग्राइंडिंग. आता मटेरियल ग्रुप आहे, लेट से मी मटेरियल ग्रुप याच्या ड्रॉप डाऊन मधून एखादा सिलेक्ट करतो जो आपल्या मटेरियल स्पेसिफिक असेल. लेट से पंपचा कुठला आहे का, हा वाला. ठीक आहे, हे घेतलं. हे सगळं घेतल्यानंतर ऑर्डर युनिट. आता ऑर्डर युनिट आपलं काय आहे, ST आहे. ओके, आता शॉर्ट स्ट्रिंग, आता ही व्हॅल्यू आपल्याला ह्याच्याशी काय देणं घेणं नाही, तरी पण एक पर्चेसिंग पॉईंट ऑफ व्ह्यू, आणि हे जे टिक आहे दॅट डिनोट्स हे मॅन्डेटरी आहे. ओके, मी ह्याला काहीतरी एक 526 अशी काही व्हॅल्यू देतो. हे टाकल्यानंतर दुसऱ्या टॅबमध्ये गेलो आपण, पर्चेसिंग ऑर्गनायझेशन डेटा 1, त्या टॅबमध्ये. मग सिस्टम विचारते की बाबा तो मसाला म्हणा काय असेल, किती टाइम मध्ये. किती वेळ लागतो. लेट से मी याला म्हणतोय 2 दिवस लागतो. आता स्टँडर्ड क्वांटिटी किती हे व्हायला, तर मी म्हणतो बाबा एक क्वांटिटी. ओके, हे झालं. त्याच्यानंतर मग सिस्टम विचारते बाबा ह्याची प्राइस किती आहे, लेट से मी म्हणतो 250 आहे. ओके, आता पर्चेसिंग ऑर्गनायझेशन, तुम्हाला हे पर्चेसिंग ऑर्गनायझेशन कुठल्या प्लांटसाठी करताय, काय करताय, पर्चेसिंग ऑर्गनायझेशन 3000 आहे. मग मी ह्याच्यावरती जर क्लिक केलं तर मला सिस्टीम काय दाखवेल, 3000 पर्चेसिंग प्लांट मधले, किंवा मे प्लांट स्पेसिफिक डेटा नसतो हा, तर यापैकी मी कुठला पण एखादा हे घेतो, पर्चेसिंग ग्रुप घेतो. ओके, ह्या गोष्टी दिल्या. हे दिल्यानंतर आता मला याच्याशी काय देणं घेणं नाहीये. पर्चेसिंग ऑर्गनायझेशन डेटा 2, मी इथून बाहेर येतो. सेव्ह द डेटा इन्फो रेकॉर्ड, येस. मी हा इन्फो रेकॉर्ड माझा सेव्ह झाला. आता बघा, मागाचा इन्फो रेकॉर्ड वेगळा होता, त्यासाठी आपला हा पण वेगळा होता, कोण, वेंडर पण वेगळा होता. मग मला आता काय करायचं आहे की हा जो इन्फो रेकॉर्ड आहे तो कॉपी करून घेतो, आणि मला तो कुठे टाकायचा आहे, आपलं जे ते मगाचं राउटिंग राउटिंग मध्ये. ऑपरेशन इथं टाकलं. आता द मोमेंट आय एंटर्ड ऑल दिस थिंग्स, नो, पर्चेसिंग ऑर्गनायझेशन आपलं आहे 3000. मग सिस्टीम 3000 काय करते की या पर्चेसिंग इन्फो रेकॉर्ड वरून जो काही डेटा आतमध्ये बाकीचा मेंटेन डेटा. केलेला आहे तो हा डेटा सगळा पूर्णपणे फेच करतात. ओके, हा, एंटर केलं. एंटर केल्यानंतर
2 मिनिटं काय राहिलं आता अजून. पर्चेसिंग ऑर्गनायझेशन 3000. काय राहिलं याच्यामध्ये. पर्चेसिंग आउटलाईन ॲग्रीमेंटची गरज नाही. 2 मिनिटं मी त्यातून बाहेर आलोय का. त्याच्यातून बाहेर आलोय. सिंग ऑर्गनायझेशन 3000. काय राहिलंय का अजून आपल्या इथे. हा डेटा. 2 मिनिटं. हे का घेणं झालंय. 179 पर्चेसिंग ऑर्गनायझेशन. ओके, एंटर करायचं होतं का. हां ओके. हे मी एंटरचं माझं टॅब ओपन घेत नव्हतं. मी हे एंटर दाबल्यानंतर आलं. ओके, मी तुम्हाला परत दाखवतो नाही तर मला काय वेगळं झालं. मी हे सेव्ह नाही करत. CA02 मध्ये आलो. P100 आपला मटेरियल. हां हे बघा, मी एंटर करतोय पण काय ऍक्शन होईना झाली. मी इथे करतो. समटाइम्स होतं ते. मी इथे PP02 टाकलं. इथं मी म्हणतोय ग्राइंडिंग, एक्सटर्नली फाईन ग्राइंडिंग. ओके, मी आता याच्यावरती द मोमेंट आय एंटर सिस्टम म्हणतं हे सगळं भर. त्याच्यामध्ये मग मी परत हा जो माझा इन्फो रेकॉर्ड मगाशी तयार केलेला आणि हे जे आहे पर्चेसिंग ऑर्गनायझेशन 3000 दिलं आणि मी ह्याच्यावरती एंटर केलं डायरेक्ट. तर सिस्टीमने तो डेटा सगळा आपोआप घेतला. सी ऑपरेशन 30च्या अगेन जर बघितलं तर हे सगळं आलं. वेंडर 3750 आला. आम्ही म्हणालो 2 दिवस लागतील. प्राइस याची 250 रुपये आहे. कॉस्ट एलिमेंट सगळं ते घेतलं. इन्स्पेक्शन टाईप काय आहे नाही, गरज नाही आहे ते. किंवा जर समजा बाहेरून येणार यासाठी इन्स्पेक्शन टाईप लागत असेल तर ते सुद्धा आपण स्पेसिफाय करू शकतो. ठीक आहे, मी ह्याला सेव्ह म्हणतो. आता सेव्ह झालं. राउटिंग माझी ऑपरेशन सेव्ह झालं. आता जर मी समजा ह्या मटेरियलसाठी एखादी प्रोडक्शन ऑर्डर जर तयार केली /n CO01 नॉर्मल प्रोडक्शन ऑर्डर. ओके, P100 म्हणालोय आणि ऑर्डर टाईप आहे PP01. ओके, एंटर. एंटर केल्यानंतर मी म्हणतोय बाबा 2 क्वांटिटी. ओके, याच्यासाठी मी म्हणतोय करंट डेट. सिस्टम ऑटोमॅटिकली डेट वगैरे घेईल. एंटर. एंटर म्हटल्याचं ऑर्डर क्वांटिटी टू हे स्क्रॅपमुळे असेल. जो काही आपला स्क्रॅप आपण मे बी मटेरियल मास्टरमध्ये असेल त्याच्यामुळं हे सगळं झालं. याच्यानंतर ज्यावेळी तुम्ही ऑर्डर सेव्ह करू आपण. ऑर्डर सेव्ह केल्यानंतर ऑर्डर सेव्ह झाली 6316. चेंज मोड 6316 /n CO02 6316. एंटर. एंटर म्हणल्यानंतर हे CRTD वगैरे झालं, सगळं आलं. आता याच्यामध्ये जर तुम्ही ऑपरेशनमध्ये जर गेला, ऑपरेशनमध्ये बघा हे फाईन ग्राइंडिंग हे सगळं. आता ऑपरेशन 30ला जर डबल क्लिक केलं, एक्सटर्नली प्रोसेसिंग टॅबमध्ये जर गेला तर सिस्टमने परचेस रिक्विजिशन अजून क्रिएट केलेलं नाहीये. परचेस इन्फो रेकॉर्ड जो होता तो इथं आला. पण आता बघा इथे तुम्हाला परचेस रिक्विजिशन दिसतंय का. नाही. ज्यावेळी तुम्ही ऑर्डर क्रिएट कराल किंवा रिलीज कराल त्यावेळी तुम्हाला इथं परचेस रिक्विजिशन तयार झालेलं दिसेल. म्हणजे सिस्टीम म्हणणार की ह्या ऑपरेशनसाठी तुम्हाला विंडरवरती डिपेंड राहावं लागतंय आणि त्याच्याकडनं काम करून घ्यायचं असेल तर त्याला परचेस ऑर्डर द्यावी लागेल की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत किंवा तू देणार कधी, तुला त्याला खर्च किती आहे, तुला आम्हाला पैसे किती द्यायचे काय, ह्या सगळ्या गोष्टींचा जो लेखाजोखा असतो तो परचेस ऑर्डरमध्ये राहतो. परचेस रिक्विजिशन आहे ते सिस्टीम इंटरनली तयार करते आणि ते रिक्विजिशन आपल्याला परचेस ऑर्डरमध्ये कन्वर्ट करावं लागतं. आणि हे मटेरियल स्पेसिफिक नाहीये की ह्या मटेरियलसाठीच नाहीये. तरी एक आपण त्याच्याकडनं ऍक्टिव्हिटी करून घेतोय नाही का. तुमच्या लक्षात आलं का. ऍक्टिव्हिटी करून घेतोय म्हणजे तुम्हाला फक्त ग्राइंड करून दे, बाकी काय हे नको.
काय ग्राइंड करतो ते महत्वाचं नाहीये, फक्त आम्हाला ते ग्राइंड करून दे. यासाठी आपल्याला हे जे परचेस रिक्विजिशन आहे त्याच्यामध्ये कुठेही मटेरियलचा उल्लेख नाहीये. ठीक आहे, हे सगळं झालं. आता मी 1 स्टेप बॅक येतो आणि हे रिलीज करतो. ओके, ऑपरेशन मी इथून रिलीज करतो. रिलीज केलं, ऑर्डर रिलीज झाली. रिलीज झाल्यानंतर मी जर सेव्ह केली, सेव्ह केल्यानंतर जेव्हा मी परत आतमध्ये येईल एंटर करून, आणि जर तुम्ही बघितलं आत्ताच्या स्टेजला, तर इथे जे आहे ते परचेस रिक्विजिशन क्रिएट झालेलं राहतं. एक्सटर्नली प्रोसेसिंग टॅबमध्ये आलं. हो, का नाही क्रिएट झालं? नॅव्हिगेशन नॉट पॉसिबल. ओके, वेट. क्रिएट रिलीज का नाही झालं? नॅव्हिगेशन नॉट पॉसिबल. गुड्स रिसिप्ट 52 शॉर्ट स्ट्रिंग हे सगळं आहे. परचेस रिक्विजिशन रिलीज नाही झालं. ओके, ठीक आहे. ऑर्डर टाईप मध्ये बघूया काय कोणी हलवलेत का सेटिंग. OPL8 /n/OPL8. आता आपली जी ऑर्डर टाईप आहे, प्लांट आपला आहे कोणता होता? 3000, बरोबर ना? प्लांट 3000च आहे. ऑर्डर टाईप आहे PP01. हे आहे PP01 स्टँडर्ड प्रोडक्शन ऑर्डर. आता याच्यामध्ये राउटिंग सिलेक्शन 3 आहे, PP01 आहे, सिक्वेन्स एक्सचेंज आहे, चेक ऑपरेशन डिटेल्स ची गरज नाहीये. PP01 राउटिंग टाइप यान आहे, सिक्वेन्स एक्सचेंज आहे, चेक ऑपरेशन डिटेल्स, अल्टरनेटिव्ह सिक्वेन्सची गरज नाहीये. बॉम्ब रिझर्वेशन परचेस रिक्विजिशन. ओके, याच्यामध्ये बघूया 3 काय म्हणतंय. इमिजिएटली, इथे तर इमिजिएटली आहे, इथे का नाही केलं क्रिएट त्याने? फ्रॉम रिलीज. ओके, लेट्स सी. रिलीज झाल्यावर जर मी मेंटेन जर केलं तर बघूया सिस्टम काय करते. ओके, डेटा वॉज सेव्ड. आता मी जर /n/CO02 मध्ये गेलो परत, ही माझी ऑर्डर आहे. आता मी तर ऑर्डर रिलीज केलेली. मग या केसमध्ये जर समजा आपल्याला परत त्या ऑर्डरचं जर क्रिएटेड स्टेटस पाहिजे असेल तर फंक्शन्स, अरे यार हे करू देणार नाही मला. आता मी परत एक ऑर्डर क्रिएट करतो, कारण मला इथून जाऊन ना ते रीड PP मास्टर डेटा करायचं राहतं. तर ह्या एररमुळे मला ते करू देणार नाही. तर आपण एक परत ऑर्डर क्रिएट करूया. /n/CO01 PP100. ओके, लेट्स से 4 साठी करतोय. आणि इथे जे आहे करंट डेट आहे. ओके, झालं. सेव्ह करतो. /n/CO02 6317. ओके, CRTD आहे. ऑपरेशन मध्ये जाऊन बघायचं. रिलीज नाही झालेलं अजून ना. रिलीज एरर, ठीक आहे. रिलीज कॅरीड आउट, सेव्ह. परत आतमध्ये गेलो, ऑपरेशन मध्ये आलो, ऑपरेशन 30. परचेस रिक्विजिशन का तयार नाही झालं? परचेस ऑर्डर एक्झिस्ट, परचेस रिक्विजिशन टू कन्वर्जन. आता हे बघा, रिलीज काय आहे? 2 म्हणाला ना आपण मगाशी. परचेस फ्रॉम रिलीज, ठीक आहे. रिलीज झाल्यानंतर रिलीज व्हायला होतं सब कॉन्ट्रॅक्टिंग. मग इथं का नाही झालं? गुड्स रिसिप्ट, कॉस्ट एलिमेंट, परचेस रिक्विजिशन, गुड्स इन्स्पेक्शन टाईप. तुम्हाला लक्षात आलं ना आपण एक मगाशी जे 3 होतं
ते आपण इथं ते सेटिंग मध्ये जाऊन जे केलं ना फ्रॉम रिलीज, हे जे ऑप्शन होते आपल्याला इमिजिएटली हो. होतं, तर आपण इथं फ्रॉम रिलीज, रिलीज झाल्यानंतर परचेस रिक्वेजिशन हे तयार व्हावं. जर तुम्ही ह्याची F1 जर बघितलं तर सिस्टम काय म्हणतं, रिझर्वेशन हे reservations for stock materials are relevant for material. Purchase requisitions are generated for non-stock material and external operations. ओके, ते आपण डिफाईन केलेलं, पण इथे परचेस रिक्वेजिशन का नाही आलं? 2 मिनिटं. हा कन्फर्मेशनचा पण काही इश्यू नाही. बाय परचेस रिक्वेजिशन इज नॉट क्रिएटेड ऑन release of border in SAP. If order is blocked for a credit check, then purchase requisitions will not be created until all created on release of production order. Purchase requisition are generated in production order. Now I have created one production order header material and release in this system. Have you maintain control key which allows the external process? Check whether you have maintained the purchase info record with vendor combination. Check also in material master for subcontracting material with special procurement key as a 30 30 30 30. Okay, let me check. कारण कदाचित मी ती चेंज पण केली असेल आज. CMM02 /N MM02 P100 आहे. MRP1 MRP2 MRP3 MRP4. मटेरियल प्लांट आहे माझा 3000. जी सब कॉन्ट्रॅक्टिंग आहे. प्रोक्युरमेंट ई आहे. स्पेशल प्रोक्युरमेंट इथे गरज नाही आहे आपण काय करायची 30th वगैरे देण्याची नाही, हे तर नाही आहे. Already maintained PO is not generated. Have you been assigned to the material? Have you been assigned material to the subcontracting operation? Check and revert. OPLAT reservation generated on release हे आपण बघितलं. Check whether the BOM which is assigned to the subcontracting operation should maintain as a non-stock material. Okay, let's check that. CA02 हे मटेरियल आहे आणि ह्याचे कंपोनंट अलोकेशन जर बघितलं तर लेट्स से मी इथं म्हणतोय न्यू असाइनमेंट. ओके, मी ह्याच्यातले काय करतो, हे जे 2 आहेत 100 400 आणि 100 500 हे न्यू असाइनमेंट म्हणतो आणि हे ऑपरेशन 30ला असाइन करतो. कधी कधी याच्यामुळे पण इश्यू होतो. ठीक आहे, राउटिंग वॉज सेव्ड. आता मी /N CO01 ऑर्डर टाइप तो आहे 5 पकडतो. करंट डेट म्हणतो. एंटर सेव्ह. ऑर्डर सेव्ह झाली. चेंज मोड मध्ये आलो. 6318 ऑर्डर तरी नाही झालं क्रिएट. बॉम्ब मेंटेन आहे. बॉम्ब पण आलाय. अजून काय राहिलं ह्याच्यात? कंपोनंट्स पण असाइन झालेत. त्या दिवशी कशी झालेली एक्सटर्नल प्रोसेसिंग परचेस रिक्विजिशन्स नॅव्हिगेशन नॉट पॉसिबल बिकॉज नो एंट्री एक्झिस्ट. ओके, जरा हे वेंडर इन्फो रेकॉर्ड पाहूया. चेंज. ओके, परचेसिंग ऑर्गनायझेशन 2 दिवस लागत आहेत. क्वांटिटी 1 मिनिमम क्वांटिटीची गरज नाही आहे. शिपिंग इन्स्ट्रक्शन प्रोसिजर नाही लागत. डेटा नो कॅश डिस्क.
1/7 पासून सिलेक्ट व्हॅलिडिटी हे पण दिलेत. सेव्ह 2 days परचेस रिक्विजिशन 279 L. हे तर राउटिंग झालं ना. इथे मगाशी चेंज मोड मध्ये जातो. सॉरी, फंक्शन्स, रीड पीपी मास्टर डेटा. ओके, ओके. गो टू लॉग मास्टर डेटा. काय म्हणता, स्टँडर्ड सिक्वेन्स अँड ऑपरेशन 10 इज क्रिएटेड. एरर नसू शकत. नो व्हॅलिड टास्क लिस्ट फॉर मटेरियल. नो व्हॅलिड टास्क लिस्ट फॉर मटेरियल. सिलेक्टेड क्रायटेरिया. मास्टर डेटा व्हॅलिड. ओके, राउटिंगच सिलेक्ट नाही झालं. चेंज मध्ये आहो का आपण. ओके, एकदा बघूया. CO02 18 CRTD आहे. मटेरियल अवेलेबिलिटी नॉट चेक. याचं परत एकदा जाऊन पीपी मास्टर डेटा रीड करतो. रिव्हिजन लेवल. रिव्हिजन लेवलची काय गरज आहे. एक्झिट, एंटर, फंक्शन्स, रीड पीपी मास्टर डेटा, नो सिलेक्शन, शेड्यूलिंग कॅरीड आउट. ठीक आहे, सेव्ह करतो. परत आत ऑपरेशन. नेक्स्ट. अरे यार, परचेस रिक्विजिशन का नाही जनरल. नॅव्हिगेशन नॉट पॉसिबल बिकॉज नो एंट्री एक्झिस्ट. कुठे नॅव्हिगेशन नॉट पॉसिबल बिकॉज नो एंट्री एक्झिस्ट. हा तर तेच दाखवेल. ओके, लेट मी रिलीज दिस. रिलीज subcontracting not defined in case of vendor with plant assignment. Oh, subcontracting not defined. You are entering a purchase transaction involving vendor to whom a plant has been assigned. Normally, this involves the transfer of materials from one plant to another. This process necessitates delivery and billing document in the SD system. The PO appears Okay. directly delivery due late vendor and therefore does not need to be transmitted. However, an item with procurement from third party cannot appear in the delivery due list. Procedure. An item with the procurement from third party can only be ordered from vendors without an item only without a plant assignment. Okay. Release carried out, save. The vendor info record मध्ये चेंजेस करावे लागतील आय गेस. /n CA0 /n ME12 3750279. वेंडर आहे परचेसिंग ऑर्गनायझेशन. हा द्यायची गरज नाही. चेंज इन्फो रेकॉर्ड. ठीक आहे, हे झालं. असं नाही, प्लांट द्यावाच लागेल. प्लांट स्पेसिफिक डेटा परचेसिंग ऑर्गनायझेशन पेज हे दिलंय. खूप टर्म्स द्यावे लागते का नाही दिले आपण. प्रोसिजरची गरज नाही आहे. शिपिंग इन्स्ट्रक्शन नव्हतं. मिनिमम क्वांटिटी पण दिलेल्या नव्हत्या. एक्नॉलेजमेंट नाही. कंट्रोल कन्फर्मेशनची पण गरज नाही आहे. प्लांट
हे पण आहे व्यवस्थित. वेंडर. टू डेज स्टँड. नॉट रिलेव्हंट, प्रोसिजरची गरज नाहीये. अरे, परचेसिंग इन्फो रेकॉर्ड चेंज्ड. ऑर्डर का होईना झाली रिलीज. राउटिंग मध्ये एकदा बघूया काय मिसिंग आहे. P100 30th. ऑपरेशन. ऑपरेशन 30. सब कॉन्ट्रॅक्टिंग डेटा आहे. आउटलाईन ॲग्रीमेंट 3000. कॉस्ट एलिमेंट आहे 1 डे USD सगळं दिलं आहे. आणि हा रेकॉर्ड 1/7 पासून आहे. आउटलाईन ॲग्रीमेंट दिलेलं नव्हतं, हे पण नव्हतं दिलेलं आपण. इन्स्पेक्शन टाईप कॉस्ट एलिमेंट असं नाही, याच्यात तर मला काही चेंजेस वाटत नाहीत. मग /CO0 बघूया परत. P100 दोन क्वांटिटीसाठी. करंट डेट, रिलीज, क्रिएट, सेव, रिलीज. Subcontracting not defined in the case of vendor with plant assignment. Subcontracting not defined in the case of subcontracting not defined. You are entering the purchase transaction involving vendor whom plant has been assigned. Normally, this will involve the transfer of materials from one plant to another. Okay. मला वाटतंय काय करावं लागेल, याचं जे इन्फो रेकॉर्ड ते एकदा चेंज करून पाहूया. ओके, नाउ आय गॉट इट. ठीक आहे. काय करूया आपण, ते मगाचं जे इन्फो रेकॉर्ड होतं ना, ते ME11 ME12 मध्ये ME12 मध्ये जाऊन चेंज करूया जरा एकदा. चेंज. याच्यामध्ये मग वेंडर नको टाकायला. बरं, लेट्स से वेंडर टाकूया 3750. मटेरियल नाही द्यायचं, कारण आपण त्याला ते म्हणालो चेंज. प्लीज एंटर अन इन्फो रेकॉर्ड और वेंडर अँड मटेरियल. ओके. एंटर इन्फो रेकॉर्ड म्हणजे आयदर हे जर टाकलं तर हे द्यायची गरज नाहीये. परचेसिंग ऑर्गनायझेशन मग प्लांट जर दिला नाही तर स्टँडर्ड होऊन जाईल ना हे. इथे मेटल प्रोसेसिंग अवेलेबल, नो परचेसिंग डेटा, नो परचेसिंग ऑर्गनायझेशन डेटा एक्झिस्ट. का नाही, तर आपण प्लांट डेटा स्पेसिफाय नाही केला. तर प्लांट डेटा जर स्पेसिफाय केला तर हे सगळं येतं. ओके. पण हा वेंडर, अरे बापरे, हा वेंडर का आला वेगळाच. ओके, 2 मिनिटं. हा वेंडर पाहू एकदा काय डेटा आपण दिलेला. परचेसिंग ग्रुप मेंटेन केलेला, एक्नॉलेजमेंट रिक्वायर्ड, GR बेस्ट. ओके. या होत्या का व्हॅल्यू त्याच्यामध्ये इफेक्ट. मी ह्याला कम्पेअर करतो जरा. ME12 records for material plant. मटेरियल वेंडर, आपला वेंडर आठवतो कोणता होता? काहीतरी 13 375 I guess. 37. ओके. हा 22 हवा लागता याच्यामध्ये. पण मी त्याला जर कम्पेअर केलं 1 आहे, ठीक आहे. एक्नॉलेजमेंट रिक्वायर्डला टिक करतो.
याने काय फरक पडतो का बघूया. एक्नॉलेजमेंट रिक्वायर्ड आहे, GR फेस आहे, मिनिमम क्वांटिटीची काही गरज नाही आहे, परचेसिंग ग्रुप देऊ शकतो, 1 ते दिलेलं आहे, नो कॅश डिस्काउंट, आणि हे 279 कंडिशनमध्ये, आणि त्याच्या कंडिशनमध्ये काय आहे तर सेम आहे, 277 ठीक आहे. हा सेव्ह करतो आणि आता एकदा करून बघूया. सेव्ह करतो आपण. ओके, लेट्स सी. /CO02 63 याचं रिलीज आता परत पीपी मास्टर डेटा रीड करतो. पीपी मास्टर डेटा रीड केल्याचा पोस्ट ट्रेडिंग बॉम्ब पॉसिबल, राउटिंग पॉसिबल, कंटिन्यू, सिलेक्शन, आजची डेट, स्टेटस ऑफ रिलीज, रिलीज रिवर्टेड टू क्रिएटेड, सेव्ह करतो, परत एंटर. आता बघूया मला झालंय का. रेड पीपी मास्टर डेटा केल्यानंतर ते परत त्याचं स्टेटस क्रिएटेड मध्ये CRTD राहतो. हो हो हो. रिलीज कॅरिड आउट, सेव्ह, कारण आपण रिलीज वरती परचेस रिक्वेजिशन सांगितलेलं क्रिएट व्हायला. इथं बघूया झालंय का. कधी कधी काही सेटिंग्स चेंज झाल्या ना, ते यार नाही झालेलं परचेस रिक्वेजिशन. कशी परचेस रिक्वेजिशन 1 कोणी मेंटेन केलं? नेव्हर. अरे बापरे, मी चेंज केलं का आता एवढ्यात? ओके. आपण सिलेक्ट केलेलं आपण इमिडिएटली रिलीज परचेस रिक्वेजिशन नेव्हर नाही, मला /OPL मध्ये कोणीतरी असेल ना करतात, तर काय शिकत असेल एखादा MM चा प्लांट आहे आपला 3000, ऑर्डर टाइप आहे PP01 स्टँडर्ड, रिझर्वेशन इथे तर हे आहे, रिझर्वेशन परचेस रिक्वेजिशन फ्रॉम रिलीज, हे तर रिलीज परचेस रिक्वेजिशन, रिलीज तर आहे की. सेव्ह, कंट्रोल की पण आहे व्यवस्थित, ST हे आहे 250, अनलोडिंग, परचेस रिक्वेजिशन. हा मटेरियल ह्याचा काहीतरी इश्यू दिसतोय. कशाचा बरं? असं नाही व्हायला हवं ना. बरं, एकदा आपण काय करू, याच्यामध्ये ना परचेसिंग इन्फो रेकॉर्ड त्या मागाचे यूज करून पाहू बरं, म्हणजे कशात इश्यू आहे ते कळेल तर ऍटलीस्ट. CA02 P100 हे राउटिंग मध्ये जाऊन मी चेंज करतोय. तो जो आपण वेंडर इन्फो रेकॉर्ड तो वेगळा बनवलेला ना, हा वाला 279 आपला 277 होता. डेटा इज कॉपीड फ्रॉम द परचेसिंग इन्फो रेकॉर्ड. वेंडर कोणता आलाय? वेंडर हा आला. ओके, मी सेव्ह केलं. /NCO01 P100 लेट्स से 10 साठी बनवतो, 10/11 साठी. सेव्ह, सेव्ह, चेंज, रिलीज, सेव्ह, येस, परत आलो आतमध्ये. प्लांट आहे, सी इथं येतंय या परचेस इन्फो रेकॉर्डला आला. इथे बघा, ठीक आहे. परचेसिंग इन्फो रेकॉर्ड मध्ये काही जरा इश्यू आहे, सो त्याच्यामुळे मी पाहतोय काय आहे ते, पण आता जास्त वेळ नको जायला. ठीक आहे, परचेस रिक्वेजिशन आलं, मी हे परचेस रिक्वेजिशन मध्ये गेलो. ओके, इथं तुम्हाला दिसतंय की हे परचेस रिक्वेजिशन कशा रिलेटेड आहे. अकाउंट असाइनमेंट मध्ये F म्हणजे हे ऑर्डर पासून ऑर्डर. परचेस रिक्वेजिशन झालेलं आहे, ऑर्डर रिलेटेड आहे, म्हणजे प्रोडक्शन ऑर्डर असेल त्याच्यामध्ये एक ऑपरेशन असेल. इथे जर तुम्ही पाहिलं तर कुठे मटेरियल दिलेलं नाहीये, कारण आपण त्याला एक नॉर्मल ऍक्टिव्हिटी सांगितलेली आहे, किंवा तू ह्या ऍक्टिव्हिटीसाठी तुला परचेस रिक्वेजिशन आहे, यासाठी आपल्याला मटेरियल स्पेसिफाय करायची गरज नाहीये. ओके, मी आता परचेस रिक्वेजिशन मध्ये जातो. सॉरी,
हे कॉपी करतो. ओके, कॉपी केल्यानंतर ज्यावेळी मी /ME21 मध्ये ME21 हे परचेस रेकॉर्डरचं एक आहे. आता जर तुम्ही डॉक्युमेंट परचेस रिक्विजिशनचं जर दिलं, या परचेस रिक्विजिशन इथं आहे, परचेस रिक्विजिशन ह्याच्यामध्ये टाकलं की तो जो काही डेटा आहे, आता परचेस रिक्विजिशन करताना परचेस इन्फो रेकॉर्ड, त्याच्यामध्ये वेंडर होता, परचेसिंग ऑर्डर, परचेसिंग ऑर्गनायझेशन, सगळ्या गोष्टी ह्या इथून इथे कॉपी होणार. पहा आता. ओके, आता हेडर मध्ये गेल्यानंतर बघा, हा जो आहे वेंडर गेला, वेंडर हा वेंडर आला, राईट. या सगळ्या गोष्टी आल्या, इथून कॉपी झाल्या. आता मी इथून जर समजा परचेसिंग ऑर्गनायझेशन डेटामध्ये जर आलो, तर मला दिसतं 3000 DPO हे कंपनी कोड वगैरे सगळं कॉपी झालं. इवन प्लांट वगैरे झाला, स्टोरेज लोकेशन ते होईल, हे झालं सगळं कॉपी. आता मी ज्यावेळी हे चेक करायला गेलो त्यावेळी सिस्टम मला विचारते परचेस ऑर्डर स्टील कंटेन्स फॉल्टी आयटम्स. ठीक आहे, बघूया काय आहे. आता आयटम डेटामध्ये जर गेला तर इथे 145 आहे व्हॅल्यू. ग्रॉस प्राइस ते काहीतरी टाकूया एक क्वांटिटीसाठी. प्लीज एंटर फॅक्टर्स फॉर द क्वांटिटी कन्वर्जन. हा कुठे आला? कन्वर्जन बिटवीन ST and PC युझिंग इफेक्टिव्ह 1. मटेरियल डेटा क्वांटिटीज 1 VC, हा हे आहे बरोबर. परत एकदा चेक करायचं काय इश्यूज आहेत का. इन केस ऑफ द ERS प्रोसिजर प्लीज एंटर द टर्म्स ऑफ पेमेंट. पेमेंट टर्म्स कुठे असतात? इम्पोर्ट द डेटा इनकम्प्लीट. इम्पोर्ट डेटा इन इनकम्प्लीट और डज नॉट एक्झिस्ट. इम्पोर्ट डेटा इथे पाहूया. इम्पोर्ट डेटा सेट काय त्यावर डिसिलेक्ट. प्लीज एंटर्स द import data incomplete or does not exist. Payments can deliver meet, yes. Central for material group. Okay. In case of ERS procedure, please enter the terms of payment. Terms of payment. Payment processing. तर ह्या गोष्टी सगळ्या टॅब मध्ये बघत बघत जो पेमेंट टर्म्स बद्दल एरर होता. मी हे मेंटेन केलं. फॉलोइंग मॅन्डेटरी रोल्स मिसिंग इन पार्टनर QA IP. हा एरर देणारच आहे. कोणीतरी चेंजेस केलं त्याच्यामध्ये. काय बरं, पार्टनर्स डेटा. आता ह्याच्यामध्ये सगळे पार्टनर्स मेंटेन करावे लागतील. OA IP सगळ्यांसाठी 5 वेळा 9. 5 वेळा 9. ठीक आहे, हे झालं. नो मेसेज इश्यूड ड्युरिंग चेक. पण तरी पण एरर येणार, इश्यू येणार आहे. स्टँडर्ड PO क्रिएटेड. ओके, ही PO हा एरर येणार आहे. हा काहीतरी इश्यू झालेला आहे. काय होतं, हे परचेस ऑर्डर क्रिएटच होत नाही झाली आहे. आपण ती आता कशी पाहिली खरी, पण डायरेक्ट परत हे रिसेट करतं. बघूया ही झाली का क्रिएट. इथं यायचं आणि इथे तो ऑर्डर टाकायची 948. डॉक्युमेंट डज नॉट एक्झिस्ट. ॲक्च्युली इश्यूच आहे काहीतरी. तर तुम्हाला /402 मला हे काय होतंय, तो काहीतरी इश्यूज आहे. मगापासून मी चेक करत होतो, पण हे परचेस रिक्विजिशन परचेस ऑर्डरमध्ये कन्वर्ट होतं आणि नेमका तिथे जाऊन येतो. परचेस रिक्विजिशन परत त्या स्टेजला आलं. काहीतरी तो एक एक्सप्रेस डॉक्युमेंटचा जो आहे इश्यू तो आहे. मी आता जर हे सेव्ह केलं आणि परत /ME21 मध्ये गेलो, ते पहिल्यापासून ते स्क्रीन तसंच करावं लागणार मला आता इथे. पण परत सुद्धा हा इश्यू सॉल्व्ह नाही होणार. कोणीतरी काही चेंजेस करून ठेवलं त्या MM साईडने. आता हे केल्यानंतर सिस्टीम आहे सगळ्या गोष्टी
क्वांटिटी कन्व्हर्जन एरर इन नेट प्राइस कॅल्क्युलेशन म्हटलं इथं मला वन क्वांटिटी स्पेसिफाय करायची आहे. हे झालं. ते झाल्यानंतर मला सिस्टम ऑर्गनायझेशन डेटामध्ये हे सगळ्या गोष्टी आहेत. इम्पोर्टमध्ये सेट पेमेंट प्रोसेसिंगमध्ये डिलिव्हरी इनवॉइस पेमेंट टर्म्स 002 गेलेल्या एरर येतील. परत एकदा चेक करून घ्यायचं. फॉलोइंग मॅन्डेटरी रोल्स मिसिंग. आता मिसिंग रोल आहेत ते आहेत हेडरमध्ये रोल्स ॲड पार्टनर्स. OA IP हे झालं. आता सिस्टम नो मेसेज असे, पण तो काय होतो, PO सेव्ह होत नाही. POचा काहीतरी म्हणजे हे साईडने इश्यूज आहेत. आता मी जर सेव्ह करायला गेलं, PO क्रिएट झाली, ओके, पण मी ह्याच्यातून जेव्हा बाहेर पडेल ना त्यावेळी सिस्टम हे एक्सप्रेस डॉक्युमेंट अपडेट वॉज टर्मिनेटेड रिसिव्ड फ्रॉम ऑथर. म्हणजे हा काहीतरी इश्यू आहे. आता जर समजा मी इनबॉक्समध्ये गेलो, मगापासून माझे हे एवढे सगळे आहेत ना, हे मीच क्रिएट केलेले, पण हे समहाऊ क्रिएटच होईना झालेत. आता ह्याच्या रिलेटेड थोडंसं पाहावं लागेल. आता हे इनबॉक्समध्ये आले, आता हे बेसिसकडनं चेक करावं लागेल, हे सांगावं लागेल, कारण हे आपल्याला नाही करत. नो ऑथरायझेशन टू ट्रिगर WF. वर्कफ्लोमध्ये कोणीतरी चेंजेस केले. युजर इज नॉट मेंटेन टू ट्रिगर द वर्कफ्लो फॉर मेल नोटिफिकेशन और सेल ऑर्डर क्रिएशन कस्टमर इनवॉइस क्रिएशन. प्लीज मेंटेन द युजर इन द बॅक एंड टेबल. हा काहीतरी इश्यू आहे. हा कोण आहे, काय आहे, काय कल्पना नाही, पण ठीक आहे, मी देतो. पण प्रोसेस लक्षात घ्या, प्रोसेस तीच आहे की आपण वेंडर इन्फो रेकॉर्ड मेंटेन, इव्हन वेंडर इन्फो रेकॉर्ड सुद्धा सेम आहे, पण परचेस साईडला काही कॉन्फिगरेशन चेंज असल्यामुळे तो इश्यू आहे. बाकी प्रोसेस तरी कळाली तुम्हाला ही? हो. ठीक आहे. आपण एक काम करूया आता. प्रोसेस ऑर्डरला स्टार्ट करायचं होतं मला. तर मी जस्ट एक स्क्रीन नॅव्हिगेशन तुम्हाला दाखवतो, त्यामुळे जरा थोडं एक आयडिया येऊन जाईल काय आहे काय नाही ते. मी तोपर्यंत हा जो बग आहे ना तो फिक्स करून तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज टाकतो तुम्हाला की तो झाला. मग वाटलं तर तुम्ही एकदा परत हा सिनारिओ एकदा ट्राय करून पहा. इन केस नाही झालं तर मग मला उद्या सकाळी सांगा, म्हणजे मी क्लासमध्ये सांगावं लागेल मला ते बेसिसला वगैरे फोन करून, कोणी एखादा बेसिस कन्सल्टंट असेल तर तो इश्यू सॉल्व्ह करेल. ठीक आहे. चालेल. हो. बरं, आपण आता जस्ट एक प्रोसेस पाहून घेऊ कशा आहेत काय आहेत ते. ओके, सो प्रोसेस ऑर्डर. आता मी तुम्हाला जे म्हणालो, डिस्क्रीट ऑर्डर आणि प्रोसेस इंडस्ट्री याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही आता वर्ड तुमच्या आतापर्यंत कानावर आला की नाही माहिती नाही मला. डिस्क्रीट डिस्क्रीट म्हटल्यानंतर लक्षात घ्या की ज्या प्रोसेस आपण आता प्रोडक्शन ऑर्डरमध्ये पाहिल्या, कोणत्या पाहिल्या? प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करणं, प्रोडक्शन ऑर्डर चेंज, देन तुमचं हे असेल, काय म्हणू आपण याला, मास्टर डेटा वगैरे असेल. सेम बऱ्यापैकी कन्सेप्ट याच्यामध्ये सेम आहे. प्रोसेस ऑर्डर म्हटल्यानंतर तुमचं प्रोडक्ट की जिथं बाबा स्ट्रेट फॉरवर्ड राहतं, की जसं असेंब्ली प्रिपरेशन स्टेज असेल, क्वालिटी इन्स्पेक्शन असेल, ह्या स्टेज बऱ्यापैकी सगळीकडे असतात. प्रोसेस इंडस्ट्री आणि याच्यामध्ये फरक काय आहे की तुमचे जे पेरिशेबल फूड्स राहतात किंवा आपण फार्मास्युटिकल इंडस्ट्री म्हणू, की जिथे लिक्विड काइंड ऑफ थिंग्समध्ये किंवा लेट्स से फर्टिलायझर इंडस्ट्रीज वगैरे राहतात, ह्या सगळ्या इंडस्ट्रीज मोडतात प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे त्यांची काहीतरी केमिकल फॉर्मेशन, केमिकल कॉम्बिनेशन वगैरे राहतं आणि त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये त्या लोकांना ते जे त्यांचे प्रोडक्ट असतात प्रोसेस इंडस्ट्री रिलेटेड ते तयार करायचे राहतात. वेरॅज डिस्क्रीटमध्ये फरक काय आहे? डिस्क्रीटमध्ये ऑपरेशन्स राहतात, इथे कुठेही केमिकलचा फार तर फार लगेच संबंध येत नाही. देन याच्यातल्या प्रोडक्शन स्टेप्स पण थोड्याशा प्रोसेस इंडस्ट्रीपेक्षा थोड्या वेगळ्या राहतात. प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये म्हणजे तुमचं जे काही कंपोनंट्स राहतील, केमिकल्स राहतील, त्यांचं जे प्रिपरेटरी स्टेज वगैरे म्हणा, ज्या काही फॉर्मेशन स्टेज वगैरे राहतील, याच्यामध्ये फरक आहे. तर हाच फरक SAP मध्ये सुद्धा आहे. आता जर तुम्ही ह्याच्यामध्ये जर पाहिलं लॉजिस्टिक्समध्ये, आता आपण प्रोडक्शनमध्ये आहोत. प्रोडक्शन हा आपला नॉर्मल डिस्क्रीटवाला झाला की जो आपण आतापर्यंत पाहिला. ओके, इथं सेम दुसरीकडे जर तुम्ही गेलात तर इथे प्रोडक्शन प्रोसेस म्हणून आहे. ही आहे तुमची प्रोसेस इंडस्ट्री. आता तुम्ही प्रोडक्शन जर पाहिलं तर इथे सुद्धा मास्टर डेटा आहे, वेरॅज प्रोडक्शन प्रोसेसमध्ये सुद्धा मास्टर डेटा आहे. ओके, आपण आता प्रोडक्शन प्रोसेस मधला मास्टर डेटा पाहूया. मास्टर डेटा जर बघितला इथे
तर इथे बघा मटेरियल मास्टर. ओके, इथे सुद्धा मटेरियल मास्टर आहे. ओके, आता हम्म. मटेरियल मास्टरचे जे ट्रान्झॅक्शन्स वगैरे आहेत ते थोडेसे पाहून घ्या कसे आहेत. ओके, 2 मिनिटं. मटेरियल मास्टर सेम आहे. आता जर समजा तुम्ही इथं जर आला क्रिएट मटेरियल, जनरल मटेरियल मध्ये पाहणार MM01, हे सुद्धा सेम आहे. आता जर तुम्ही चेंज मध्ये, हे चेंजचं पण तेच आहे. आता मटेरियलला मी जरा थोडंसं मिनिमाइज करतो आणि त्याच्यानंतर येतो मटेरियल मास्टरला परत मिनिमाइज करतो आणि ह्याच्यानंतर येतो बिल ऑफ मटेरियल सेम राहतं. बिल ऑफ मटेरियल मध्ये काही फरक नाहीये. बिल ऑफ मटेरियल आहे याचं, त्याचा पण ट्रान्झॅक्शन कोड CS01 आहे डिस्क्रीट मध्ये, जे आपण आतापर्यंत पाहिलं डिस्क्रीट, त्याच्यामध्ये पण सेम. डिस्क्रीट म्हणजे मी जे म्हणतो ते इथे आहे बरं का, इथे हे वालं डिस्क्रीट. वेरॅज प्रोसेस जे म्हणतो ते इथे. आता मटेरियल मास्टर जे आपण सेम, दोघांकडे पण सेम आहे. आता मास्टर रेसिपी म्हणजे आपला नॉर्मल राउटिंग, त्याला प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये रेसिपी म्हणतात. आता रेसिपीचे ट्रान्झॅक्शन्स वेगळे आहेत. रेसिपीचे ट्रान्झॅक्शन काय आहे? C201, C202 फॉर चेंज, C2034 डिस्प्ले. व्हेअरएज प्रोडक्शन मध्ये जर तुम्ही बघितलं आपल्या नॉर्मल डिस्क्रीटमध्ये, तर याचं जे आहे ते राउटिंग आहे. म्हणजे CA01 असेल, CA02 असेल, स्टँडर्ड राउटिंग CA01, CA02, CA03. तसं प्रोसेसमध्ये C201, C202, C203 हा असा भाग आहे. हम्म. आता प्रोडक्शन व्हर्जन दोघांकडे पण सेम आहे. प्रोडक्शन व्हर्जन तुम्हाला मी आपण बघितलं मटेरियल मास्टर मध्ये पण आपण मेंटेन करतो आणि त्याचा एक त्याचं ट्रान्झॅक्शन पण आहे. त्याचं ट्रान्झॅक्शन जर बघायला गेलं प्रोडक्शन प्रोसेसमध्ये मास्टर रेसिपी पाहिलं, रेसिपी मॅनेजमेंट रिसोर्स, त्याचं ट्रान्झॅक्शन आहे C223. प्रोडक्शन व्हर्जन दोघांकडे पण लागते. तर हम्म. इथे C223 हे आहे प्रोडक्शन व्हर्जन, राईट. मग हे तुम्ही हम्म. डिस्क्रीट मध्ये पण वापरू शकता आणि प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये पण. आपण हे जे प्रोडक्शन व्हर्जन आहे ते आपण मटेरियल मास्टर थ्रू मेंटेन करतो. पण मासमध्ये म्हणजे खूप साऱ्या प्लांट आणि खूप सारे मटेरियल साठी जर तुम्हाला वन शॉट मध्ये सगळ्या गोष्टी जर मेंटेन करायच्या असतील तर त्या केसमध्ये मग C223 वापरतात. मास प्रोसेसिंग. मास प्रोसेसिंगचा अर्थच तो आहे की इथे तुम्ही प्लांट वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल देऊ शकता आणि सेम सेम कन्सेप्ट आहे. लॉट साईज तुम्हाला तुमच्या बिल ऑफ आणि आपण मटेरियल. ह्याच्यासाठी जसं आता मटेरियल मास्टर मध्ये पण केलेलं ना आपण वर्क शेड्युलिंग मध्ये किंवा MRP4 मध्ये, तर येस, सेम या वेळी पण जाऊ शकतो ना आपण येस, एका येस, हो. मटेरियल. हम्म. हा, आपण जे पाहिलेलं वर्क शेड्युलिंग व्ह्यू किंवा MRP4 मध्ये आपण ते मटेरियल मास्टर स्पेसिफिक मेंटेन करत होतो. पण हे मास प्रोसेसिंगचा अर्थ काय की ऍट अ टाइम तुम्ही खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोडक्शन व्हर्जन मेंटेन करू शकता. प्रोव्हाइडेड सेम हम्म. कन्सेप्ट, सेम फील्ड आहेत. सी अल्टरनेट बॉम्ब आहे, अल्टरनेटिव्ह बॉम्ब आहे, देन तुम्हाला ग्रुप आहे, त्याचा ग्रुप काउंटर हम्म. आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मेंटेन करायच्या, राईट. हा, तर हे आपण उद्या पाहून घेऊया. देन CS03 झालं. बिल ऑफ मटेरियल दोन्हीकडे सेम राहतं. आता प्रोसेस ऑर्डर. प्रोसेस ऑर्डर म्हटल्यानंतर ह्याचं जे ट्रान्झॅक्शन आहे आपल्या ह्याच्यामध्ये कसं होतं डिस्क्रिप्टमध्ये CO01 होतं. इथं तसं नाहीये. /COR1. ओके, क्रिएट प्रोसेस ऑर्डर. आता प्रोसेस ऑर्डर टाईप जर बघितलं तुम्ही तर हे आपले PP01 वगैरे म्हणा हे सारखे नसतात. हे बघा, हे PI01 प्रोसेस ऑर्डर. कन्सेप्ट म्हणजे सेम आहे. ह्याचे पण पॅरामीटर तुम्हाला कॉन्फिगरेशन मध्ये पण उद्या दाखवेन मी. सेम कन्सेप्ट आहे. PI01 प्रोसेस हम्म. ऑर्डर. इंटरनल नंबर असाइनमेंट याचा अर्थ काय की सिस्टीम ऑटोमॅटिकली त्याला नंबर देते. आता PI02 जर तुम्ही टाकला, लेट्स से मी PI0 टाकता तर आपल्याकडे मटेरियल नाही माहित, पण PI0 एक्सटर्नल नंबर असाइनमेंट याचा अर्थ काय की आपल्याला ऑर्डर नंबर स्पेसिफाय करावा लागतो. वेळेस ज्यावेळी तुम्ही PI01 वगैरे वापराल त्यावेळी सिस्टम त्याच्या बाजून म्हणजे त्यांची जी इंटरनल काही ऑर्डर नंबर. रेंज असेल त्या पद्धतीने आपल्याला ऑर्डर नंबर सजेस्ट करते. ओके, हम्म. हे झालं प्रोसेस ऑर्डर रिलेटेड. ह्याचं ट्रान्झॅक्शन काय म्हणालो आपण? COR1. ओके, हम्म. चेंज साठी आहे COR2. इथे जर पाहिलं चेंज मध्ये तर ह्याचं ट्रान्झॅक्शन आहे COR2. ओके, आता हे त्याने सिस्टमने बाय डिफॉल्ट घेतला पण हे एरर देईल तुम्हाला की नाहीये म्हणून, इज नॉट अ प्रोसेस ऑर्डर. ओके, आता हम्म. प्रोसेस ऑर्डर आणि PI, आता तुम्हाला ह्याच्यातला फरक कसा कळणार? म्हणजे एकतर सोपं आहे की ट्रान्झॅक्शन वरून आपल्याला कळता येतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे टेबल लेवलला पण ह्याचे काही टेबल असतात. जसं की आता आपण हे COR1 साठी पाहिलं, COR2 कशासाठी पाहिलं? चेंजसाठी पाहिलं, COR3 डिस्प्लेसाठी आहे. आता आपण एकदा पाहूया कन्फर्मेशनचं. कन्फर्मेशनचा टी कोड आपण कसं पाहिलं की आपण डिस्क्रिटमध्ये की CO11N आहे.
तसं ह्या केसमध्ये आहे /NCOR6N. ओके, हा एक आहे COR6N. एंटर टाइम टिकेट फॉर प्रोसेस ऑर्डर. सेम आहे, ऑर्डर टाकणार तुम्ही. फेज म्हटल्यानंतर जसं आपलं ऑपरेशन राहतं तसं प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये फेज राहतं. ओके, हे सगळं टाकायचं, ऍक्टिव्हिटी पूर्णपणे येतात. इल्ड वगैरे जसं डिस्क्रिटमध्ये यायचं ते सगळं येतं. गुड्स मुवमेंट टाकलं की तुमचं ज्या फेजला जे कंपोनंट्स वगैरे असाइन आहे ते कंपोनंट्स तुमचे पोस्ट होणार. ह्या सगळ्या गोष्टी डिस्क्रिट प्रमाणेच होतात. आणि जसं की आपण फक्त ट्रान्झॅक्शन कोड वेगळे आहेत ना. ट्रान्झॅक्शन कोड वेगळे आहेत. ओके, आणि आपण आपलं CO15 एक पाहिलं की ज्याच्यामध्ये आपण कन्फर्मेशन करत होतो, राईट? एंटर हा प्रोडक्शन ऑर्डर सर्वच. कन्फर्मेशन. हा एका बरोबर. वेळी. तर या केसमध्ये काय आहे, CORK म्हणून एक ट्रान्झॅक्शन कोड आहे. CORK, सी एंटर प्रोसेस ऑर्डर कन्फर्मेशन. अगोदरच्या केसमध्ये फक्त प्रोडक्शन ऑर्डर होतं. त्याचा जो ट्रान्झॅक्शन आहे तो CORK आहे. ओके, हे ट्रान्झॅक्शन लेवलचे आहेत. आता समजा तुम्ही कॉन्फिगरेशनला जर गेलात तर कॉन्फिगरेशनला म्हटल्यानंतर आपण जातो कुठे, SPRO स्क्रीनला. SPRO स्क्रीनला गेल्यानंतर इथे मी तुम्हाला हे वर्क सेंटरसाठी सांगितलं का काय राहतं? वर्क सेंटर तर नाही. नाही सांगितलं, सॉरी सॉरी. वर्क सेंटर आपलं राहिलं, मी ह्याच्यानंतर येतो. वर्क सेंटरचा जो ट्रान्झॅक्शन कोड आहे तो CORC1 आहे. हो सॉरी, काय आहे बरं, CRC1, सॉरी, CRC1. क्रिएट रिसोर्स. प्रोडक्शन वर्क सेंटरला ही लोक प्रोसेस ऑर्डरमध्ये रिसोर्स म्हणतात. देन राउटिंगसाठी लोक मास्टर रेसिपी म्हणतात. हे लक्षात घ्या, राउटिंगला मास्टर रेसिपी, वर्क सेंटरला रिसोर्स म्हणतात. सेम आहे. आता रिसोर्स जर बघितला इथे तर रिसोर्सचे टाईप कोणते आहेत? आपल्या इथे कसं मशीन, लेबर वगैरे होतं तसं इथं थोडंसं वेगळं आहे. लेट्स से कोणकोणते आहे ते पाहूया. आता या केसमध्ये मग हे असे आहेत, वर्क सेंटर कॅटेगरी, प्लांट, रिसोर्स 1, हे असं ते स्पेसिफाय करतात जनरली. पेंट शॉप असेल, फायनल असेल, आता लोकांनी सगळे मिक्स केलेले आहेत खरे, पण हे जनरली असं असतं. स्किमिंग, पॅकिंग, सायझिंग, रोबोट असेंब्ली, प्रोसेस इंडस्ट्री स्पेसिफिक हे सगळे पॅरामीटर्स आहेत. देन चेंजसाठी जर म्हणाला तर CORC2 आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला रिसोर्स म्हणजे एक प्रकारचं वर्क सेंटर. आता /NCR60 म्हणून एक ट्रान्झॅक्शन आहे, राईट? वर्क सेंटर इन्फॉर्मेशन, वर्क सेंटर. आता हे झालं आपलं डिस्क्रिट मधलं, राईट? प्रोसेस इंडस्ट्रीसाठीचा पण एक रिपोर्ट आहे, तो 2 मिनिटं पाहूया. प्रोडक्शन इंडस्ट्री, मास्टर डेटा, प्रोडक्शन कंपेन, प्रोडक्शन मॅनेजमेंट, प्रोडक्शन रिपोर्ट म्हणून कुठं आहे का? प्रोसेस ऑर्डर रिपोर्टिंग. रिपोर्टिंगमध्ये ऑर्डर इन्फॉर्मेशन, जसं आपण क्वाईस म्हणून काही ट्रान्झॅक्शन वगैरे पाहिले डिस्क्रिटमध्ये, से इथे बघा COOISPI, प्रोसेस ऑर्डर इन्फॉर्मेशन सिस्टम. COIF, प्रोडक्शन नोट्स, याची काही गरज नाही पडत. ओके, कन्फर्मेशन मध्ये आपण पाहिलं CORK, आता मगाशी जसं पाहिलं CORS, हा फरक आहे. आता आपण हे उद्या आपण पाहूया, एक एक मास्टर डेटा पाहूया. ह्याच्यामध्ये आठवडा जाणार आहे आपला, पण जनरल एक पिक्चर तुम्हाला फक्त नॅव्हिगेशन दाखवत होतो. SPRO मध्ये जर गेलं, SPRO मध्ये पण सेम आहे. जसं आपण प्रोडक्शनसाठी ऑर्डर टाईप वगैरे पाहिलं, सेम कन्सेप्ट ह्याच्यामध्ये सुद्धा एक वेगळा ह्याला नोड आहे. जसं आपण मटेरियल, सॉरी, प्रोडक्शन पाहिलेलं इथं. इथेच खाली कुठंतरी प्रोडक्शन प्रोसेस म्हणून आहे. सी, प्रोडक्शन प्लॅनिंग फॉर प्रोसेस इंडस्ट्रीज. ओके, मास्टर डेटा. आता डिफाईन प्रोसेस ऑर्डर टाईप. आता हे मास्टर डेटा म्हणल्यानंतर तुमचा रिसोर्स आला. रिसोर्स आल्यानंतर मास्टर रेसिपी म्हणजे तुमचे प्रोडक्शन राउटिंग, सिमिलर टू वॉट राउटिंग चे ट्रान्झॅक्शन आले. प्रोसेस ऑर्डर टाईप, प्रोसेस ऑर्डर, प्रोसेस, मला तुम्हाला ते दाखवायचं होतं. प्रोसेस प्रोडक्शन प्लॅनिंग आहे हे. प्रोडक्शन साठी बघूया इथे. प्रोसेस प्रोडक्शन प्लॅनिंग आहे. बेसिक डेटा, शॉप फ्लोर कंट्रोल मध्येच प्रोसेस नाही घेतलेलं, वेगळं आहे. कस्टमर प्रोसेस इंडस्ट्री, प्रोसेस हे प्रोडक्शन प्लॅनिंग आहे. SAP कमर्शियल, पर्सनल, टाइम मॅनेजमेंट, आणि प्रोसेसमध्येच ते ऑर्डर टाईप वगैरे असायला हवेत. प्रोसेस प्रोडक्शन प्लॅनिंग फॉर प्रोसेस इंडस्ट्रीज, रिसोर्स, मास्टर डेटा, सेल्स, प्रोडक्शन प्लॅनिंग, मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग, प्रोसेस ऑर्डर. स्केल मास्टर डेटामध्ये जर बघायला तर ऑर्डरमध्ये डिफाईन ऑर्डर टाईप्स. सी, आपण जे आहोत तिथे प्रोसेस इंडस्ट्रीच्या टॅबमध्ये आहोत, आणि इथे तुम्हाला इथे दिसतंय
प्रोसेस ऑर्डरमध्ये डिफाईन ऑर्डर टाईप्स. आता ह्याच्यामध्ये जर बघाल तर मग हे ऑर्डर टाईप आहे PI01 जे आपण मागाशी पाहिलं. आता सेम आता आपण डिफाईन हे करतो परत डिफाईन ऑर्डर टाईप डिपेंडंट पॅरामीटर. जसं आपल्या ह्याच्यामध्ये कुठलं ट्रान्झॅक्शन होतं OPLA. आता ह्याचं पण सेम एक वेगळं ट्रान्झॅक्शन असावं. COR4 म्हणून ट्रान्झॅक्शन आहे याचं. राईट, हा फरक आहे. कन्सेप्ट सेम आहे की कोणकोणते वापरले आहेत, फक्त टर्मिनॉलॉजी वेगळी आहे. आता इथे तुम्ही हे ऑर्डरमध्ये पाहिलं आपण. आता मास्टर रेसिपी डेटा वगैरे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही गेलात तर डिफाईन कंट्रोल की सेम आहे. परत प्रोडक्शन शेड्युलिंग प्रोफाईल जो आपण आपल्या ह्याच्यामध्ये पाहिलेला तो पण इथे पण लागतो. ओके, परत ऑपरेशन टॅबमध्ये जर गेला, ऑपरेशन टॅबमध्ये मग टास्क लिस्ट सिलेक्शन आहे, डिफाईन सिलेक्ट ऑटोमॅटिकली, अवेलेबिलिटी चेक आपण जे आपल्या ह्याच्यामध्ये पाहिलं. शेड्युलिंगमध्ये स्पेसिफाईंग शेड्युलिंग टाईप, शेड्युलिंग पॅरामीटर्स, शेड्यूल मार्जिन कीज वगैरे. हा सगळा कन्सेप्ट इथे पण आहे. तर आपण उद्या एक एक पाहूया. उद्या पूर्ण मास्टर डेटा रिलेटेड काही मटेरियल क्रिएट करूया. मटेरियल मास्टर आणि रिसोर्स या 2 गोष्टी उद्या पाहूया. आपण शेवटच्या आठवड्यामध्ये एक पूर्ण सायकल याची क्रिएट करून घेऊया. एक प्लान क्रिएट करून घेऊया. मग त्याच्यानुसार पाहून घेऊ सगळं. ठीक आहे, हो. चालेल. मग आज थांबूया आपण. मी क्लोज करतो. बाकी काही डाऊट वगैरे काय प्रॅक्टिस वगैरे चालू आहे व्यवस्थित?